100 चित्रपट येतात, चालतात कुठे? एक राधा एक मीरा याच्यामध्ये माझे 28 टेक आहेत. आता लार्जर दॅन लाईफ मराठी चित्रपट होत नाही. तर आमच्या पहिल्या प्रयोगाचा खर्च 34 लाख रुपये. नटाला भाषा यायला पाहिजे. बरोबर. आपके चेहरे पे तो एक्सप्रेशन जॉगिंग करते. तर स्वागत करूया आपल्या लाडक्या विजय पाटकर सरांचं आणि जयवंत वाडकर सरांचं. सर नमस्कार. नमस्कार. सर, गिरगाव ते कोरेगाव, ओके, तो जो प्रवास आहे तो ऐकायचा आहे. म्हणजे आपलं सखा पाटील उद्यान, तिथे आपल्या एकांकिका ते आताच्या फिल्म्स, सर तो काय प्रवास होता? खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे तो. त्या प्रवासामुळे आज तो प्रवास आमच्या सतत लक्षात असल्यामुळे आम्ही नेहमी जमिनीवर आहोत. म्हणजे त्या काळामध्ये आम्ही एकांकीच्या रिहर्सल्स सखा पाटील उद्यान किंवा सिद्धार्थ कॉलेज इथे करायचो. आणि ती जी परिस्थिती होती ती खूप भयंकर होती. म्हणजे आम्ही कोणच तसे नोकरीला नव्हतो. म्हणजे पुळेकर आमचा गुरु, आमचा तो सतीश सर. फक्त तूच होतास नोकरीला. हा, मी आणि हो, पार्ट टाइम नोकरी हा श्रीमंत होता ऍक्च्युली. 1 रुपया नाही खर्च करायचा. किती व्हायचे? 250 रुपये. 250 मी यायचो बँक ऑफ इंडिया. हो. आणि मग तो प्रवास. आणि मग म्हणजे मी तर क्रिकेटर होतो आधी, त्यामुळे काय संबंधच नव्हता नाटकाशी. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की विजय किंवा प्रदीप पटवर्धन हे बॉर्न ऍक्टर आहे ऍक्च्युली. त्यांना मला नाही वाटत आहे काय सांगावं लागलं किंवा काय. म्हणजे फक्त पुळेकरनी त्यांना लाईनवर आणलं, हे असं कर हे सांगण्यात आलं आणि नंतर मग ते स्वतःच डेव्हलप झालं. पण मी म्हणजे मोटिवेटिव्ह आहे. किंवा प्रशांत दामले उत्कृष्ट गायक होता आमच्याकडे. तो टेबल टेनिसवर वाजवायचा आणि म्हणजे प्रदीप वाजवायचा आणि तो गायचा वगैरे असं सगळं होतं. तर तो आम्हाला सिंगर म्हणूनच अपेक्षित होतं. तो रुबेन आणि लोकांकडे सगळ्यांकडे शिकायला जायचा. तो प्रवास आमचा सगळा असा मजेशीर चालू होता. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर आमच्यासारखा मुलगा असेल तो काय प्रत्येक ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा असतो, त्याला उत्साह असतो. म्हणजे डान्स कॉम्पिटिशन करायचो मी, कोसा वगैरे. ऍक्च्युली म्हणजे सिद्धार्थ कॉलेज त्यावेळी प्रदीप आणि हा दोघंही डान्स करायचे. मग त्यांच्याबरोबर आपल्याला पण डान्स यायला पाहिजे. आजही मला नीट येत नाही डान्स, पण मी त्यावेळी सुद्धा त्यांच्यावर डान्स करायचा प्रयत्न करायचो. तुला आठवतंय? ते खूप गमती होत्या त्या. आणि हे करत असताना म्हणजे माझ्या घरून डबे आणायचे, जेवण काही नसायचे. तर असा सगळा तो प्रवास होता. आणि पुळेकर सारखा एक मास्तर आम्हाला भेटला, हे आमचं नशीब आहे ऍक्च्युली. आता मास्तर खूप कमी आहेत. आता मास्तर फक्त 3च आहेत. म्हणजे एक वामन केंद्रे, एक चंद्रकांत कुलकर्णी आणि अतुल पेठे. आणि चौथा आता एक मला भेटलेला मास्तर आहे, तो क्षितिज पटवर्धन आहे, ज्याने आमचं नाटक ऍक्च्युली आजीबाई जोरात उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट दिग्दर्शक असा तो भेटला. आणि तो खरंच मास्तर आहे. तर मला असं वाटतं की तो मास्तर आम्हाला पुळेकर भेटल्यामुळे आम्ही तयार झालो. आणि मग खूप एकांकाचा सेट सगळा माझ्याकडे असायचा. आमच्याकडे 9 ठोकळे असायचे, 9 ठोकळे. बरं, हा आमचा सेट. काही असेल तर त्यात राजवाडा पण त्या ठोकळ्यांमध्ये, झाडं पण त्या ठोकळे असायचं ना. बरोबर. आणि ते तिथे ठेवायचो. आणि मग आम्हाला सिडनॅमला यायला लागायचं, कधी एल्फिस्टन कॉलेजला यावं लागायचं, किंवा टाऊनला आम्ही प्रयोग मालाड विलनकडे आलो तर आम्ही त्या आपल्या रेल्वेचा जो हे लगेचचा डबा आहे त्यामध्ये ठेवून ठेवायचो. पण खरं म्हणजे आम्ही तो आमचा सध्या साहित्य संगम मंदिरमध्ये काय त्याचं नाव रफी ना, रफी रे तो हातगाडीवाला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की साहित्य संघामध्ये सेट कधीच पोहोचत मावा पण ते कधी पोचायचंच नाही ना. आजही नाही, स्टेशनच्या बाजूला आजही नाही होत. आजही तिकडे ती हातगाडी जाते बाहेर मंगळवाडी, तिकडे सेट उतरतो आणि मग तो आत आणायचा, असं त्याचं काम ते. तर त्याला आम्ही येऊन यायचो माया चौपाटीत आणि मग ठोकळे ठेवायचो वगैरे. आणि मग त्याला आम्ही वर बसवायचो. ते धक्का मारत सिडनॅम असेल, क्रिस्टन असेल, सिडनॅमला. पण हे आत्ताच्या मुलांना सांगितलं तर नाही करणार आहे लोक, कळलं. पण ठीक आहे, आत्ताच्या मुलांना तेवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या आल्या, तेवढं
सोपं झालंय, इझी झालंय सगळं. तर ते या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे मला ती खूप आठवणी आहेत. त्यानंतर सखा पाटील उद्यानमध्ये रिहर्सल करताना पण इतकी धमाल असायची ॲक्च्युली. म्हणजे पदू असेल, पद्मश्री जोशी ती होती त्यावेळी. आणि पण बरेच लोक होते त्यावेळेचे तिकडे सखा पाटीलमध्ये आम्ही रिहर्सल्स करताना. ते सखीचे पोहे स्वाती होती, जसं पाऊल स्वाती बोलेकर होती. राईट. तर ते असं सगळं गमती जमती खूप आहेत. आणि मला असं आठवतं की आम्ही सखा पाटीलची केवढ्या आठवणी आहेत यार ऍक्च्युली. सखीचे पोहे खात खात. हो, सखीच्या पोहे खात खात. तर त्या अशा आठवणी आहेत सगळ्या. आणि मला असं वाटतं की हे सगळं खूप गरजेचं आहे. आज माझ्याकडे जेव्हा मुलं येतात की बाबा आम्हाला काम करायचं, आम्हाला सांगा कसं करायचं, काय करायचं, वर्कशॉप करायला पाहिजे का, तर वर्कशॉप एकदा करायला पाहिजे प्रत्येकाने. कारण वर्कशॉपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. हे बॅक स्टेज आहे, डाऊन स्टेज आहे, हे विंग आहे किंवा हे लाईट आहे, हा स्पॉट आहे, हे कळतं तुम्हाला करेक्ट तिकडे. बाकी त्या वर्कशॉपचा तसा फायदा होत नाही असं आमचं मत आहे. कारण शेवटी प्रॅक्टिकली तुम्हाला काय येतं, प्रॅक्टिकली तुम्ही काय करता, त्यावर तुम्हाला पुढचं लाईफ तुमचं असतं किंवा एखादं कामच तुम्हाला दुसरं काम देतं. त्यामुळे मला असं वाटतं की एकदा वर्कशॉप करायला हरकत नाही. पण मी सगळ्यांना सांगतो की जर तुम्हाला यायचं असेल तर इंटर कॉलेज, जसं आम्ही एकांकिका 4-5 वर्ष सतत लगातार कुठेही येणार, उन्मेष असेल, स्टेट कॉम्पिटिशन, RCF, केवढ्या तरी कॉम्पिटिशन होती. अरे नंतर अजूनही चालू आहे. आडेकर कॉम्पिटिशन, हो, बालगंधर्वला व्हायची. उन्मेष, RCF, आळेकर, या इस्कस, एवढ्या तरी कॉम्पिटिशन आजही होतात त्या. पण मला असं वाटतं की त्यावेळी जी गंमत होती, त्यावेळी जी मेहनत होती, त्यावेळेचं जे क्रिएशन होतं ते वेगळं होतं. पैसे नसताना सगळ्यात आम्हाला माहितीये विजय यायच्या आधी आमच्या कॉलेजमध्ये, म्हणजे आमच्याबरोबर आम्हाला जॉईन व्हायच्या आधी आम्ही जिथे फुलणी मारली आहे तिथे अशी गंगा होती. तर ते वलवायचे वगैरे, आवाज काढायचे, पैसे नाहीत. तर मग सतीश म्हणाला आपलं बेसिन आहे, बेसिनला चोक करा तिकडे आणि असं पाणी घ्यायचं, असं हातात तो रेकॉर्ड करायचा, असं वलवायचं, आवाज वगैरे काढायचे. म्हणजे इतकं क्रिएशन व्हायचं त्यावेळी. काही पैसे नसताना क्रिएट करणं. आणि आज लोकांकडे एवढं, म्हणजे आज रुईया सारखं असेल किंवा आता सगळेच MD वगैरे, त्यांचं म्युझिकचं बजेटच एवढं असतं, बापरे, 2-3 लाख रुपये असतं आताचं बजेट. त्यामुळे त्यावेळी तर आम्हाला 2000 अख्खी एकांकिका झाली होती, मला ते आठवतं. आणि आम्ही माझी पहिली चोरी जी केली ना, पहिलं विजयची एंट्री कशी झाली आमच्या कॉलेजमध्ये, तर हा ज्युनियरला होता, मी सिनियर, मला सिनियर प्रदीप फटवळकर. ओके, असं होतं. तर ह्याने मला बोलवलेलं, जर पिंटो म्हणून एक पोरगा होता, तो आमच्या एकांकिकांमध्ये पण असायचा नंतर. तर त्याने बोलवलेलं की आमच्याकडे त्यांचं गॅदरिंग होतं, तर मला बोलवलेलं बघायला. ते बघितलं, तो विजय काहीतरी म्हणजे मला त्यावेळी चार्ली चॅप्लिन किंवा स्लॅब काय माहितीच नव्हतं, काही म्हणजे जरा सुद्धा अक्कल नव्हती. पण हा काहीतरी वेगळं करतो, काहीतरी मस्त करतो. तुम्ही याला म्हणालो बाबा असं आपण कॉम्पिटिशन करतो, तू ये. परस्पर पाहुणेवाला ती एकांकिका होती. तर हा आला बसला एकांकिका, त्या मध्ये आपली रिहर्सल चालू. पुळेकरच शेवटी ते पुळेकर एकदम संस्कृत भाषेमध्ये जे काय त्याला हा भेंडी बाजार मधला पोरगा हा बघितलाय, ही बोलतोय. आणि आम्हाला सगळ्यांना नेक्स्ट डे बघ ना, काय आलाच नाही, गेला. तो गेला आणि काय यार गेला, जाऊ दे चला. मग ती एकांकिका केली आम्ही बघायला आलो. परस्पर पाहुण्यावर त्या एकांकिकेमध्ये मला सर्टिफिकेट, त्यानंतर नंबरात आली होती नाही ना, मला ऐक ना, मला सर्टिफिकेट, त्यानंतर प्रदीप पटवर्धनला प्राईज, त्या कामिनी केळीला प्राईज, हर्षाला सर्टिफिकेट, दिग्दर्शनाचं प्राईज आणि नम्रात नाही एकांकिका. आणि मी रडत होतो वगैरे, सॉलिड जाऊन तिथे वाचलं. तेव्हा पुळेकर म्हणाला, असं काय रडाबिडायचं नाही, आता अवॉर्डला जास्त महत्व द्यायचं नाही. आजही मी तेच सांगतो, आजही लोक मला हे करतात. आज मला नाव घ्यायला आवडेल, सुमित पाटील आर्ट डिरेक्शनचं काम करतो आता. गणपतीच्या त्याला झीला अवॉर्ड मिळाला त्याला.
पण आत्ताच NDTV म्हणजे खिचडीचा नवरा तिकडे आहे ऍक्च्युली. तर त्याने मला बोलवलेलं पण मी नाही जाऊ शकलो. तर तिकडे त्याला मिळालं नाही. तर त्याने ही कॉल्ड मी, त्याने मला फोन केला आणि मला म्हणाला, यार काय मला एक विचारायचं आहे तुला. काय म्हटलं, विचार मग. बोलला, अरे मला यार मला तिथे मिळालं, मला अवॉर्ड मिळालं नाही तिकडे, फुलवंतीला मिळालं. मी म्हटलं, अरे असं काय नको रे, असं कधी नाही. मग त्याला मी हे उदाहरण दिलं पुणेकरचं. मी सांगितलं, असं असतं रे, लक्ष नाही द्यायचं, आपण आपलं काम करायचं. कारण ज्या दिवशी मिळणार त्या, आणि लोकांना करेक्ट कळत ऍक्च्युली कोणी काम केलंय आणि कोणी नाही केलंय, बरोबर. त्यामुळे याच्यात जर आपण अडकून राहिलो आणि फ्रस्ट्रेट होऊन बसून राहिलो तर आपण काहीच नाही करणार, मी त्याला म्हणालो. तर हे अशा गोष्टी असतात, त्यामुळे त्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही कधी. त्यामुळे अवॉर्ड्स त्या मिळाल्या नाहीत. मग माझी पहिली चोरी नेक्स्ट इयर, अगेन विनय आपटे, गॉड इज ग्रेट. खूप छान माणूस आमच्या लाईफमध्ये आला, आमच्या सगळ्यांच्या. जे आमचं दूरदर्शनवरचं जे सगळं होतं ते सगळं विनय आपटेमुळे आणि नीना राऊतमुळे. करेक्ट. त्याचा एक किस्सा सांगतो, पण आधी वाटकरची एंट्री सांगतो. तर माझी पहिली चोरी मी परत गेलो याच्याकडे, कारण तेव्हा जास्त मुलं पाहिजे होती, खूप मुलं पाहिजे होती. मॉप प्ले सारखं होतं ना ते, चाळकरी सगळे. तर मग याला म्हणाल, बाबा ये तू यार, लोक पाहिजे, ओळख तर तुला माहिती आहे ना मला, घेऊन ये. तर मी याला आणलं. मग हा थांबला तो ऍज अ पुळेकर मध्ये, याला माहिती होतं ना काय करतोय. येस, त्याचा वापर करून वगैरे झाला. नंतर सगळ्या एकांका ह्याच्यासाठी लिहिल्या गेल्या पुळेकरकडून, किंवा तसे आम्ही निवडले, शंकर पाटील वगैरे या कथेतून विजयसाठी. तर अशी याची एंट्री झाली. एंट्री झाल्यानंतर आम्ही कधी मागे वळून बघितलं नाही. म्हणजे आजही अंकुश, केदार वगैरे म्हणतात, आजही आपला आयला अतरंग आहे, आपल्याला काय नाही मिळणार आता, असं बोलते अरुण कदम वगैरे. आजही ते बोलतात बिंदात. त्यामुळे आम्ही कधीच मागे वळून नाही बघितलं. आणि ती जी एनर्जी आहे, ती जी मेहनत आहे, आणि 100% प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. मला तर वाटतं मी मोटिवेटिव्ह ऍक्टर आहे, मोटिवेट झालेलो ऍक्टर. ऍक्च्युली मी काही शिकलेलो नाही आहे, काही नाही. पण मी हे असं बघून, आणि मला माझ्या मित्रांनी, म्हणजे प्रदीप पटवर्धननी मला प्रत्येक वेळी वाचवलंय. म्हणजे आजही परवा पण आमचा सी गौरवला आम्ही टूर केलंय आता. टूर केलंय. आम्ही ओरिजिनल 4च लोक होतो त्यात. बाकी पुरूला त्यांनी 51 वर्ष झाली म्हणून फेलिसिटेट केलं ऍक्च्युअली त्याला. ते टूर केलं तेव्हा पण विचार केला, हे लोक म्हणायचे वाड्यात चुकला नाही, आईला वाड्यात चुकला नाही तर आपल्या एकांका नंबरात नाही. मी चुकलो की एकांका नंबरात, असं गणित होतं त्यावेळी. आणि प्रत्येक वेळी मला ह्याने किंवा पटेल यांनी आम्हाला परत सपोर्ट नाही, लाईनीवर आणलं परत मला. पण ते खूप महत्वाचं नाही. ऑफकोर्स इट्स अ व्हेरी इंटरेस्ट ऍक्च्युली. आणि खूप या मित्रांच्यामुळे मी ऍक्टर होत गेलो. आणि नंतर मग हा दिग्दर्शक किंवा हर्ष शिवशेलट, नंतर विजय, नंतर बँकेमध्ये आम्ही आलो. बँकेमध्ये सुद्धा विजयच होता, प्रदीप होता, आम्ही एकत्र बँकेत. त्यामुळे तिथे पण हाच डिरेक्टर. त्यामुळे खूप आम्ही एकत्र असं खूप काम करत आलो. त्यामुळे ती आमची जोडी म्हणा किंवा वैयक्तिक गाजलीच आहे ना. ते लोक म्हणजे लक्षा म्हणायचा, आम्ही आलो ना, अरे तेजा ब कुठे, तेजाबचं तेजा असं त्याने केलेली ती त्याची फोड आहे ती. त्यामुळे खूप मजा आहे. आणि मला असं वाटतं की 100% तुम्ही काम केलं पाहिजे, तरच तुम्ही काहीतरी करू शकाल, नाही तर नाही. मग काय माहितीये ना, आता एवढी दिग्गज लोक आहेत आपल्याकडे आज, एवढी लोक आहेत, मी नावं घ्यायला हरकत नाही. आपले संजय जाधव आहे, महेश मांजरेकर आहे, खूप लोक आहेत, देवस्थळी आहेत. पण आज बघ ना, ते लोक आता इतका प्रयत्न करतात, पण त्यांचं एक पण गोष्ट क्लिक होत नाही. मेहनत तेवढीच करतात, पण नाही होत. काय कारण वाटतंय, पण त्याला कारण असं आहे, मला असं वाटतं, आपण आहे ना, रंगभूमी रंगदेवता मानतो, तसं आपण जे करतो ना, त्याशी खूप प्रामाणिकपणे, त्याच्याशी प्रतारणा तुम्ही केलीत ना, त्याशी गद्दारी केली, त्याशी काहीतरी चुकीच्या गोष्टी केल्या, तर ती एक शक्ती आहे ऍक्च्युअली. ती तुम्हाला सपोर्ट करत नाही. तुम्ही सगळं चांगलं करत असता, वाईट अजिबात नाही. म्हणजे परवा पण आम्ही लोक होतो तेव्हा महेश मला म्हणाला, मी सिरियल में काम किया क्या, मणी करून त्याची आता एक वेब सिरीज येते मराठी. तर हा म्हणून शिंदेने विचारलं होतं, म्हणून मी नाही करू शकलो मी वेळेनुसार. तर मी त्याला ते म्हटलं, तू अभी अच्छा जो करेगा ना तोही मेरे को काम करणे.
असं मी त्याला म्हणतो ऍक्च्युली. कारण का महेश सारखा दिग्दर्शक मिळणं हे खूप सॉलिड आहे. म्हणजे एक शिक्षण आहे. हो ऍक्च्युली इट्स सच अ नाईस डिरेक्टर. तो लगेच सांगेल अरे इथे इथे एक कोणी एक छोटं हे होतं झाड होतं ते कुठे आहे, असं तो त्याची मेमरी रिएटिव्ह माइंड आहे. सॉलिड सॉलिड. आणि अशा माणसाकडे काम करायलाच पाहिजे. कारण का आपण याच्याबरोबर काम करायचं म्हणजे खूप कठीण आहे. म्हणजे आता आपल्याकडे कसे लोक येतात आणि पाठांतर चोप डायलॉग बोलतात. इथे नाही, इथे आता गडी आताची गडी बनले, वीर उचललंय, या सगळ्या गोष्टी करायला लावतो. सो इट्स नॅचरल यु नो. आणि मग ज्यावेळी एखाद्या मोठ्या ऍक्टरला सुद्धा ज्यावेळी डायलॉग आणि विथ बिझनेस मध्ये काम करायला दिलं ना की मजा येते, की ते करूच शकत नाही. त्याला म्हणून या लोकांबरोबर काम करणं, आज विजय बरोबर मी तर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असतो त्याच्या आजही, आणि महेश प्रोजेक्टमध्ये असतो. या लोकांबरोबर काम करण्यामध्ये ती मजा एलिव्हेशन जबरदस्त कडक आहे. कडक म्हणजे त्याशिवाय तर ऑब्झर्वेशन शिवाय दुसरी गोष्ट नाही. आत्ता जी पिक्चर आली होती महेशची, एक राधा एक मीरा, याच्यामध्ये माझे 28 टेक आहे. हो, एका सीनचे 28 नाही, मी नाही, असं सगळे मिळून 28 टेक आहेत. त्यामध्ये तो यज्ञोपवीत होता, संदेश होता, आणि विथ बिझनेस. म्हणजे मी ब्रेड मस्का लावतो आणि डायलॉग्स वगैरे चहा ओततो. तर कधी चहा ओतता बोलतोय ना मी, हा मग असं केलं थोडं चहा बाहेर पडतो, कट चहा इधर काय. तू रेग्युलर बनवतो ना, रेग्युलर घरी बनवतो, चहा पडतो का खाली? नाही पडत ना, परत कर. नंतर मस्का लावताना मस्का असं मग काय बोल शपथ कट असं. म्हणून त्याबरोबर काम केलं पाहिजे. कारण का तुम्ही बिझनेस करत जेवढं कराल ना तेवढं नॅचरल असं नाही, ती आर्टिफिशियल दिसतंय ते कळतंय. येस. आणि तुम्ही काल पण मी माझं छबी नावाचं पिक्चर आहे त्याच्या डबिंगला गेलो होतो. MD ची पोरं आहेत त्यामध्ये, अरे त्या फिल्ममध्ये, बाकीच्या ह्याच्यामध्ये कोकणातलं वातावरण. मी माझं डब चालू होतं तर तो बाहेर फाक्या मारत होतो बाहेर बसून. ते मी आलो, माझं संपलं, आणि बघितलं अरे इथे काय बसला, बघ ना बाहेर बस तिथे. आम्ही काय करतो सिनियर, येस म्हटलं, मी माझं 20 मिनिटात बाहेर आलो मी म्हटलं, एवढं सगळं. आणि त्याला मोठमोठं डायलॉग बोलून वगैरे सगळं त्याला ऑब्झर्वेशन होतं ना ऍक्च्युली. इवन दो आम्हाला तेजाबला असेल किंवा लवंदे असतील कॅमेरा, पहिला पिक्चर आमचा 85चा विचार, ते सांगत इथे उभं राहायचं, इथून बघायचं कॅमेऱ्याच्या इथून मागून, मग तुला कळेल काय चाललंय. म्हणजे त्यांना आता एवढे प्रश्न विचारला, उंगल्या करायचा त्यांना, उंगल्या म्हणजे हे काय आहे, हे का लावलंय, हे असं का. तेव्हा ते पहिल्यापासून तर तो त्यामुळे ते तुम्हाला कळलं पाहिजे ना ऍक्च्युअली काय चाललंय. इव्हन दो बाबा आज मी, बाप रे, त्या माणसं आम्हाला आमच्या नशिबात खूप चांगली माणसं भेटली, चांगले डिरेक्टर भेटले, सुरुवातीपासून आमचं नशीब आहे. पण त्यांचं तुमचं ऑब्झर्वेशन पण त्या लेवलला, तुमची मेहनत आहे ना त्या लेवल. म्हणून मी काय म्हटलं, पहिला शब्द काय, 100% आणि प्रामाणिकपणे काम कर ऍक्च्युअली. बस गोड किती शिवाय देऊ दे, काय देऊ दे, पण आपल्या बऱ्यासाठी देतोय. आपल्याला शिकायचं तर तुम्ही शिकलं पाहिजे ऍक्च्युअली. सर चला, तर पुढच्या भागात आपण भेटूया विजय पाटकर याला. हे विषय झाला असेल. हा काय सगळं बोललंय, करेक्ट आहे, सगळ्या गोष्टी करेक्ट आहेत. तर पण आता नवीन मुलांना कमी लेखून नाही चालणार, करतायत ते आपल्या पन्नी करतायत. कारण बऱ्याच ठिकाणी मी परीक्षक असतो, सिनेमाला म्हणा, त्याच्यानंतर सिरियल तर आहे, सिरियल ते एक वेगळं जग आहे, सॅर ब्लॉगला पण होतो, पण ते वेगळंच ते विश्व. पण वन प्ले म्हणा किंवा सिनेमा, याला परीक्षक असतो. नवीन मुलं खूप चांगले नाही, म्हणजे आता असं म्हणता का मला की नवीन मुलांनी आता हे करायला पाहिजे, नाही करतात. जग बदलले, थॉट्स बदलले, टेक्नॉलॉजी बदल, सिनारिओ बदललाय ऍक्च्युअली. टेक्निक अनुषंगाने बदलत, त्या चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता सब्जेक्ट फार वेगळे ऍक्च्युअली. कंपॅरिझन होते. एक आहे, खरं सांगायचं झालं तर जुने चित्रपट लोकांना अजूनही आठवतात, नवीन चित्रपट आठवत नाही. कारण मला असं वाटतं की तुमचे सिनेमांचे जे सब्जेक्ट्स आहेत तुझ्या माझ्या आयुष्यात घडणार आहेत,
तर लोक आठवतात, काहीतरी भाव होतो, चांगलं वाटतो, प्राईज येतात, पण ते टिकत नाही. ऍक्च्युली कारण हे विषय तुझे माझे. अगोदरचे चित्रपट होते तुझे माझे विषय नव्हते. कॉमेडी चित्रपट अशी बनवा पण, हो. किंवा दोन दळाका असे चित्रपट आठवतात. कारण हे मी कधीच नाही केलं, म्हणजे प्रेक्षकाने कधीच नाही केलं, कधीच नाही. पण त्याला ते आवडायचे. लार्जर दॅन लाईफ मराठी चित्रपट पण असायचे. आता लार्जर दॅन लाईफ मराठी चित्रपट होत नाही, म्हणजे काय सोपं म्हणत नाही. कॉमेडीच्या बाबतीत सुद्धा, अरे ही कॉमेडी ॲज लक्ष्मीकांतची कॉमेडी, अशोक सराफची कॉमेडी, विजय भटकरची कॉमेडी लोकांना आठवते. विजय कदम करतात, कसं काही करतात, आठवते. आणि त्या चित्रपटाला आम्हाला अजून आठवते, आता तर नाही आठवते. कारण आता मराठी सिनेमा सुद्धा थोडासा हॉलिवूडकडे झुकलाय. बॉलिवूड सोड, हॉलिवूडकडे झुकलाय. ओके. सटल करणं चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. चित्रपट असे नसायला हवेत का? नसायला हवेत, असं नाही हवेत. पण तुम्हाला धंदा करत असेल, मला सांगा ना कुठला चित्रपट चालतोय? 100 चित्रपट येतात, चालतात कुठे? एक आठवडा चालत. काय कारण? मग तुम्हाला सांगतो ना सब्जेक्ट. आता तुम्हाला आवडतो कुठला चित्रपट? बाई पण बारी देवा तुम्हाला आवडतो, कारण का? तुमचा आमचा चित्रपट आहे, पण त्यात काही गोष्टी आहेत त्या लार्जर दॅन लाईफ आहेत, त्या बघायला आवडतं नाही. बाय एक सांगायचं झालं तर चित्रपट चालू व्हायचा होता, केदारने मला स्क्रिप्ट पाठवली वाचायला. काय नाही, रोल नाही राहत, ते स्क्रिप्ट वाचणे मला सांग. आता झालं सगळं, मी वाचून काय सगळं वाचलं दादा, हे वाचलं आणि म्हटलं त्याला कृष्ण चित्रपट आहे, सुपरहिट चित्रपट आहे. फक्त एक मला सीन नाही आवडला, त्या सगळ्या ब्रेचर यायला जातात ना, तो सीन मला जरा नाही आवडला. आणि चित्रपटात तोच सीन हा सुपर डुपर हिट आहे. कारण लोकांना अख्खा चित्रपट आवडला, ते कथा आवडली, ते कॅरेक्टर्स आवडले. तुझ्या वयातले अजून सुद्धा वेगळं करतायत, ते राजधान लाईफ होतं. ॲक्च्युअली सगळ्या बहिणी एकत्र येऊन, जी तोंड त्यांची इकडे तिकडे, ती येऊन एका कॉम्पिटिशनसाठी तयारी करतात. हे लार्जर दॅन लाईफ सामान्य स्त्रीसाठी लार्जर दॅन लाईफ होतं. ॲक्च्युअली लोकांना आवडतं, लोकांना सुपरमॅन मिळालं म्हणून आवडतं. म्हणून दे त्याबद्दल म्हटलं लक्षात, सुपर पॉवर आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं मला सुपर पॉवर यायला पाहिजे. ॲक्च्युअली आपल्याला एक दिवस सांगायला जातो. आता आम्ही पॉडकास्ट साठी तुझ्यासाठी करतोय, मला मी पॉडकास्टसाठी इंटरव्ह्यू नाही करत. आज माझ्या आयुष्यातला हे 2 तास, हे 1.5 तास ना वेगळे, तर रोज नाही येत ना इंटरव्ह्यू. करेक्ट. इंटरव्ह्यू असंख्य दिले नाहीत, बरोबर, असंख्य दिले. आपण 60-70 वगैरे जास्तच, पण रोज येत नाही ना. पण हे आमच्यासाठी एक वेगळं गणित आहे, वेगळे खाद्य आहे, वेगळं आम्ही बोलतोय, आम्ही आतलं बोलू शकतोय. आज मला सोपं वाटलं वाटतंय. तुम्ही सगळे मला आम्हाला पॅम्पर आहे की काय तुम्ही केलं, तुम्ही प्रत्येकाला आवडतं, प्रत्येकाला आवडतं. अरे देवाला आवडतं, देवाला स्तुती आवडते, तर आम्ही कोण आहे? हे प्रत्येकाला एक दिवस, ती मोमेंट, क्षण आवडतं. तर मी असंच करायला पाहिजे, हेच करायला पाहिजे, अशी तर गणित राहिली नाही. एखादा बरोबर पहिलं होतं कॅमेराकडे बघ. आता स्टाईल आली आहे, लोक असं झालं आहे आणि असं बोलतात. हो हो हो, मग मला नाही करत, नाही मला नाही, तर ही सर आता ते गणित राहिले ते. ऍक्च्युली पण असे घेतल्यानंतर तर त्याचे शॉर्ट होईल, तेव्हा कसं व्हायचं, व्हाईट शॉर्ट वाजेल त्याचे कटिंग फरक कमी असेल. खरं. तो ठळक दिसायला पाहिजे. नट काय बोलतो तर ठळक ऐकायला यायला पाहिजे. आता तुझी इथे माहिती केलं, आमच्याकडे बोम होते, कॅरेक्टर तरी पण मग त्याच विमानाला पुरायला लागायची. आता बघ माहिती मग हे बरं पाटील येतात की बाहेर आपण मजा करू ना, असं आम्ही तेव्हा पाटील येतात ना. आता ऍक्च्युली वन वॉचिंग मध्ये आपलं एक्झिस्टन्स असायला आपण. बरोबर. आता असं केल्यानंतर टू शॉट, हा आता क्रूज जातो, माझा क्रूज जातो. आता जेव्हा ठीक आहे, परफॉर्मन्स तर तोच हवा. बरोबर. लेखन तुमचं तेच स्ट्रॉंग हवं, मांडणी तुमची तीच असायला हवी. त्यामुळे वन शॉट वॉचिंग अजून सुद्धा लोकांना ते चित्रपट आवडायचे, तर ती गंमत होती. त्यात कोणत्यांचे सिनेमे, ऍक्च्युली अशोक लक्षाचे सिनेमे,
आमचे सिनेमे लोक बघायचे ना. तेजाबच्या मला म्हणायची असं ट्राय आम्ही असे व्हायचं कसं हा तो ट्रॅक जायचं असं ट्रॅक जायचं हा मग आणि असं करत मी असं टर्न व्हायचो. सवय ना मराठीची कॅमेरा फेस करत तर मला चंद्रा म्हणायचे हे सनफ्लॉवर तिकडे बघ कॅमेरा जिकडे जातो तिकडे काय टळतो तू हा सनफ्लॉवर आहे आम्हाला बाईक कसं ना ट्रॅक नंतर कटिंग जाणार आहे ओएस जाणार आमची आम्हाला तर वाटतं की मग फेक दिसत नाही यार पाहिजे मला हे सनफ्लॉवर कॅमेरा बघतो आम्ही टीव्हीला करतो ना टीव्हीला आणि आम्हाला तर कळलं होतं की जो रेड कॅमेरा लावायचा ना तो शॉर्ट इथे आम्ही रेड करतो आहे मग तिथे ठरवायचो बघतो रेड करतो तिकडे रेड लाईट लावायला तिथे बघायचो ते फेसिंग आता ते करत आले तर आत्ताच्या वेळा मी काय सांगू इच्छितो वगैरे जोडेच काही मोमेंटला काही क्षणी ते खूप चांगलं काम करतात जे आम्ही नाही बरोबर आम्ही नाही केलं खूप छान काम करतात ॲडमायर करायलाच पाहिजे पण तुम्ही करताय आता बघा ना कॅमेरे एवढेचे आहेत करेक्ट टीव्हीचे अजूनही आहेत ते किंवा आता आपण शूटला जातो रेड वगैरे जे काही कॅमेरे हाय मोठे आहेत तर मी इथे एवढा कॅमेरा सिनेमा सुद्धा शोधत करेक्ट तुमच्या फोनवर सुद्धा आयफोनवर करतायत आयफोनवर पण शूट होते पण मी मारत नाही बरोबर मी मारत सिनेमा केल्याचा एक फील येत हा तुझं तसा सब्जेक्ट असेल म्हणजे मी केलं करेक्ट आता मी बॉक्समध्ये हेच केलं बरोबर गोप्रोच लागेल ना तुझा बॉक्स केला तर गोप्रो घ्या आणि कुठे घ्या आपण नाही राहू बरोबर गोप्रो तो चिटकवायला लागेल एका कुठल्या तरी मोमेंट करेक्ट 2-3 गोप्रो म्हणून मी असं गेला एडिटला कापी म्हणजे कसं तर सगळ्या कॉम्पिटेटिव्ह गोष्टी वाढल्यात पण मला वाटतं आजच्या मुलांना एकच सांगायची आहे ठळकपणा मिस आउट ठळकपणा जे 40 वर्ष काम वर्ष तर लोकांना ते आठवायचं तेजाब आठवतो आमच्या पण तो तेजाबचा विषय निघाला म्हणून मला एक टोल वळ की तो फिल्म कसा मिळाला म्हणजे चंद्रसाहेबांनी तुम्हाला कसं अप्रोच याला तर काय द्यायला नाही घेऊन आपल्याला आपल्याला त्या आधीचा पिक्चर होता ना त्यांचा त्याच्या अगोदर काय केलं होतं नाही तेव्हा पण बोलवलेलं होतं पण आम्ही आपला हे प्रतीक काय प्रतिकातला तर तेव्हा माहितीये तेव्हा काय होतं प्रतिकातला बोललं आम्ही म्हणजे नाटक म्हणजे आमचा जीव की प्राण आहे म्हणजे तुला सांगू त्या तेजाबच्या वेळी ज्यावेळी थोडं विषयानंतर म्हणजे ती कम्प्लीट झाली फिल्म आणि आपण ट्रायल बघायला गेलो डिम्पलमध्ये फर्स्ट ट्रायल सगळे टेक्निशियन सगळे लोक आले प्रोड्युसर वगैरे बघितलं आणि सगळे बाहेर आलो रे काय आता आम्हाला तर काही कळतच नव्हतं सगळे स्टंट चंद्राजी असे बसले तिकडे बाहेर आणि बोलले की सगळ्या ॲक्टर्सना आणि नवीन टेक्निशियनला थांबव आयुष्य पण मिळत 1 तास झाला 2 तास झाले तरी आम्ही तिथेच आणि नंतर बोललो 2 तासांनी मला तुमची 12 दिवस पाहिजे आणि मग आम्ही घेतले म्हणजे आईला 12 दिवस आपले 15 दिवस काय घेत नाही एवढे रिकामी होते तर मी म्हटलं आईंच्यावर वाट लागली मग आम्ही जे साऊन सांगितलं बघा असं आहे त्यांना त्याचा एवढा आमचा मित्र ना गिरगाव करेक्ट तर त्याला सांगितलं बरं असं ठीक आहे मग 8 दिवस द्या तुम्ही 8 दिवस दिले आणि आम्ही तीच पिक्चर ज्यामध्ये चंकी पांडे हिरो होता आज सुरुवात देशपांडेचं आजही टायटलमध्ये नाव आहे पण ती फिल्ममध्ये नाही आहे ती त्याची आई असते चंकी पांडे तो लोटिया पटण येतो तिला आवरवतो ती मरते मग आम्ही असती घेऊन जातो मग मारामाऱ्या सगळं होतं सगळं आमचा 2,500 फूट कापलेलं 2,500 फूट हो ते उडवलं आमचं सगळं आणि ह्याला हिरो गेला अनिल कपूरला आणि अख्खी पिक्चर एडिटरच होते ते त्यामुळे काय प्रश्नच नाही त्यांनी कितीच पिक्चर आणि पुन्हा बघायला गेलो इट्स अ सुपर डुपर हिट म्हणजे चंद्राकडे ती जादू होती एडिटर असल्या पण अशी सुरुवातीच्या काळात तेच आहे की आम्ही सचिन पिळगावकर महेश कोठारे प्रेमचंद्रा याच्यावर काम केल्यामुळे ना एक सिनेमा थोडं त्यांच्यामुळे आम्हाला करेक्ट काय लागला की बाबा सिनेमा
आधुनिक पूर्ण कळला असं म्हणत नाही, हो. पण मग काय म्हणतात ते कळला काय सिनेमा कळला पण सिनेमा कळला पण आहे. 40 वर्ष तुम्हाला सिनेमा कळला नसेल, 40 वर्ष केलं बरोबर. सिनेमा कळला पण 100% कोणीच शिकत नाही, करेक्ट. कोणीही शिकत नाही. Actually. आता सुनील गावस्कर कधीच आउट झाला असं. बरोबर. सुनील गावस्कर सारखा क्रिकेटर नाही. हो. माझ्या मते इंडियातला बेस्ट बॅट्समन सुनील गावस्कर ऍक्च्युली कधी आउट झाला नसतं ना. त्यामुळे कोण पेरेल नाही सुनील गावस्कर क्रिकेट कोण पेरेल म्हणजे एवढे भले भले राक्षस समोर सगळे bowler. ऍक्च्युली आणि विदाउट हेल्मेट 100. मी ते म्हणायचं याला क्रिकेट माहिती आहे, याला माहिती आहे क्रिकेट. नाही जेव्हा कळत क्रिकेट आपल्याला कळत नाही तेव्हा तो आहे ना, तो तेव्हा त्याला त्या मोमेंटला कळत आणि असं झालं. आणि जे होतं सिनेमा बघितल्यानंतर अजून हे करायला पाहिजे तर असे जेव्हा प्रश्न येतो म्हणजे अजून आपल्याला सिनेमा शिकायचा पण कळलं नाही. बऱ्यापैकी काम केलं बऱ्यापैकी कळलं नाही. पण मराठी आता जसं मराठी तुम्ही खूप केलंय, हिंदी करताय आता, काय फरक वाटतोय मराठी आणि हिंदी याच्यातला जो काय बॅलन्स आहे तुम्ही कसे मॅनेज करताय? नाही त्याचं काहीच काही फक्त बजेट. बस. आता छावा सिनेमा हा आपला सब्जेक्ट आहे, म्हणजे मराठी होते. छत्रपती संभाजीराजे मराठी होते ना, आपले होते, आपले. ज्या प्रकारे मांडणी आज आपल्या राजेंचा चित्रपट, आपल्या छत्रपतींचा चित्रपट या लेवलला बघायला मिळते म्हटलं येईल तर पहिला सब्जेक्ट आहे. त्याच्यापूर्वी आले की सिनेमे, बरोबर, ह्याच्यापूर्वी तानाजी पण असतो, पण मांडणी याची जी केली हो उतेकरांनी ऍक्च्युली ते ज्या प्रकारे केलंय प्रथम आपण बघितलं ऍक्च्युली सिनेमा. तर आपले साऊथचे सिनेमे पण आहेत, हिंदी सिनेमे पण आहेत, मराठी पण आहेत. शेवटी सब्जेक्ट आणि मांडणी म्हणजे कशा आणि 150-200 कोटीचं हे बजेट आहे. आज इथे आपला मॅक्झिमम बजेट जो गेलेला आहे तो 11 कोटी 12 कोटी गेला मराठीतलं. मराठी 11 कोटी 12 कोटी. हो. 12 कोटी तिकडचा दुसऱ्या नटाने घेतले कोटी पण एखाद्या गाण्यातलं घेतले असतील गाडीच आणखी ऍक्च्युली. ते हा फक्त फरक आहे. शेवटी मांडणी तुमची कशी आहे ना, कशी असायला पाहिजे सब्जेक्टच तुमचा. फक्त तिकडे एक लँग्वेज म्हणायचं हिंदी आणि बजेट हाच फरक आहे. हाच फरक. बाकी चित्रपट जे होतं आपण जे एकदा कॅमेरा वापरले सगळं लाईट वापरत ते मराठीत होतं. सगळं इक्विपमेंट सगळं सेम. जिथे हिंदी चित्रपट एडिट होतं तिथे साऊंड मिक्स होतो, तिकडे मराठी पण चित्रपट मिक्स होतात. प्रेझेंटेशन महत्वाचं. पहिल्यापेक्षा महत्वाचं बजेट. आणि आम्हाला हे पुळेकरने शिकवलं. अच्छा. तर त्याने कधीच मानलंच नाही प्रायोगिक नाटक. आता जे आपल्याकडे प्रायोगिक आणि हे देतात व्यावसायिक, काय फरक आहे प्रायोगिक मध्ये? काय आता हा बस स्टॉप आहे, आपलं बस स्टँड ठेवलं की बस स्टॉप, कळलं, सगळं दाखवायची गरज नाही. हे प्रायोगिक आहे कारण पैसे नाहीत आपल्याकडे. तर बरोबर आहे की राजवाडा एक कसं चेअर ठेवली त्याला एक काहीतरी लावलं राजवाडा आहे, लोक बघतात ऍक्सेप्ट करतात. करेक्ट. एवढाच फरक आहे. बाकी ती कथा तीच असते, त्याचे कॅरेक्टर तेच असतात, ज्या लेखकाने लिहिलेले आहेत त्याप्रमाणे तसेच प्रेझेंट होतात. व्यावसायिकला पण तसेच प्रेझेंट होतात. पण आज असं म्हणतो मांडणी सेम नाटकाला पण तेच लागू होते. हो ऑफकोर्स. आता एक मी हिंदी नाटक बघितलं अकबर बिरबल, परदोष पेंटर अरे बाप रे, असे कॉस्ट्युम्स, ओके, म्युझिक, ते सिनेमाला म्युझिक वापरतात ते, बरं तुमचे मिक्सर वगैरे, हो, स्पीकर्स वगैरे हिंदी नाटक. ओके. थोडी बजेट आहे. मला तिथे त्याचं मी आम्हाला पहिला शो बघायला गेलो होतो तर तुम्ही बघितलं तर तिकीट 5,000 रुपये तिकीट होतं. हो. तिसऱ्या चौथ्या आणि दुसरी तो 5,000. आणि आता हे आहे ना हमारे राम, त्याचं पहिलं तिकीट किती आहे माहिती आहे का? 45,000 होतं. आशुतोष राणावाला ना. 45,000. आणि शेवटचे तिकीट काहीतरी 1,500. हो, शेवटचं तिकीट. असं बघायला मुकेश अंबानी थिएटर जे आहे रिलायन्सला. ओके. मागे मग एवढं मोठं आहे 3,000 रुपये. हा फरक आहे. किंवा आता माझं आलेलं नाटक पण आजीबाई जोरा सच अ बिग बजेट आहे. तिकीट तेच आहे ना, तिकीट 500 रुपये त्याच्यावर नाही. मानसिकता का नाही बदलत आहे? काय नाही आपल्याकडे पण बदलेल.
आता आमच्या 500 रुपयाचं तिकीट घेतात लोक, येतात, सगळं मान्य आहे. पण क्षितिज म्हणत होता की आपण ॲज अ वाढूया तिकीट लोक येणार बघायला, आणि लोकांना आवडलं तर लोक येणार बघायला. मराठीत व्हायला पाहिजे. नाही आता ते हॅमलेट केलं. हॅमलेट हॅमलेट बरोबर. हॅमलेटच केलं. हो, तिकीट 1000 रुपये. 1000 रुपये तिकीट होतं. 1000 रुपये 800 रुपये होतं. चांगलं नाही त्याचं. हो चांगलं आणि पॅक पॅक तसं खूप चांगलं गेलं. प्रयोग करायला तर तीन पण तसं द्या, लोक येतात खरंच म्हणतो. पण एकदम छान वाक्य बोलते. हो प्रेझेंटेशन ठीक आहे. आहेच नाही पण विचार करा, आमच्या पहिल्या प्रयोगाचा खर्च 34 लाख रुपये. पहिल्या प्रयोगाचा खर्च 34 लाख नाटकाचं 14 लाख आणि तिप्पट. आणि ते फक्त दिलीप जाधव आणि चंद्रकांत कुलकर्णी हेच करू शकतो दोघं. करेक्ट. सगळी नाटकं तो बघशील. दुसरं पण नाटक आहे ना त्यांचं, वाडाची माहिती, ते पण ग्रॅज्युएट तिकीट पुरे मांगले वेगळे सराव खूप मस्त. हे तेच लोक करू शकतात. किंवा आता 4 चौकी त्यांनी कमिटमेंट होती, त्यांनी बंद केलं. ऍक्च्युली बंद करायची गरज नाही, हाऊसफुल प्रयोग बंद केले. 4 चौकी आणि ते मानतात. ते आम्ही कमिट केलं होतं 200 प्रयोगाची, आमची संपलं बस. तर ते तसे लोक आपल्याकडे आहेत बघायला. मला तर वाटतं की ही प्रथा हळूहळू सुरू केली यायला पाहिजे. आणि ते ऑफकोर्स तुम्ही चांगलं द्यायला पण पाहिजे, द्यायलाच पाहिजे, नाहीतर काही खरं नाही. तर नाहीतर लोक आपली, तुला माहिती आहे, तर खूप चोखंदळ असतात, खूप तो वाट म्हणून लावतात तुमची. पण लोक ऍप्रिशिएट करतात. म्हणजे मला आठवतं की धमाल मधला तो सीन पाटकर सरांचा जो मायनिंगवाला तो सीन आहे, विजयराज वरतून आचराणीचं आणि तो जो मायनिंगचा सीन आहे ना, ते सुपर आहे, वरचा क्लास आहे तो. त्याचं काय कसा तो इम्प्रोवाइज झाला ते म्हणजे क्रेडिट इंदूचं. अच्छा. इंदू इंद्र कुमार. आता धमाल 4 पण चालू होतो आता. खाऊन टाकलाय तो सीन मध्ये. हा तो सीन एकच आहे, त्यामुळे एकच सीन आहे. विजय तू यार मला घेतलं, मला माहिती होतं सीन काय, मला माहित नव्हतं ऍक्च्युअली. आणि तो एक सीन मी 3 दिवस शूट केलाय. अच्छा. 3 दिवस आम्ही शरद पवार इंग्लिश क्लब आहे महारापतीला, तिथे परमिशन नाही मिळत. तर बाजूला चॉपर वगैरे किंवा इंग्लिश क्लब आहे शिकवतात ते, तिथे अख्खा सीन लावून विजय दासगुप्ताने असं आहे तसा सीन केला होता आम्ही. आणि एक शॉट आहे मी ते विमान जवळ येतो आणि तेव्हा एडिट्स नव्हते, ऍक्च्युअल शॉट आहे. असं येतो आणि विजय कुमार पडतो, विजय राज पडतो, तो शॉट ऍक्च्युअल. अच्छा. कारण त्या शॉटला त्या विमानात मी बसलो होतो आतमध्ये. कारण मी आतमध्ये दाखवलं, तर त्या शॉटला मी नव्हतो. मी म्हटलं माम बरोबर मग असं आहे, असं दाखवलं, असं येऊ असं असं. मी त्याला बसलं पायऱ्यात, मोटर पैशाने चालवत होतो. म्हणजे ते जमीन ते आकाश एकही बघता मला दिसत असं वाटतं. ऍक्च्युअल सोडत म्हणजे सुपर झाला तो. सुपर बोईंग सिनेमा आहे. पण लोक म्हणाले बोईंग सिनेमातला तो शॉट आहे, त्याच्यापेक्षा 3 टाइम हा ऍक्च्युअली फास्टर खूप स्लो होता. त्यांनी आयडिया ऍक्च्युली. आणि त्यात तो मागच्या काळात तर काहीच, तो फक्त बोलतोय तेच मागच्या काळात नव्हतंच. पण मी विजयचे बरोबर याच प्रश्न माझा डायलॉग होता त्याच्यात. अगोदरचा एक शॉट आहे, त्यात डायलॉग होता, तो एडिट केला नाही. बरं विजय एक डायलॉग मी नाही, पण तरच ते चांगलं झालं. त्यामुळे तो पहिला म्हटलं मी बसून समोर, तिथून जी सुरुवात झालेली आहे ते विमान येण्यापर्यंत अख्खं ते आम्ही 3 दिवसात केला. आणि मग त्यानंतर आम्ही टोटल धमाल केला. ते डायलॉग मिळत जातं, पण मी करतो डायलॉग मिळत आहेत, पण ते मला रिॲक्टर्स आहे, रिॲक्टर सांगा पाहिजे. जसं कोणते इंदूजीने घेतात, रोहित शेट्टी पण तेच आहेत ऍक्च्युअली. की यार विजय पाटकर ते तिकडे दिसते ना ऍक्च्युअली, जी माझी आहे. आय मोर ॲक्टरपेक्षा रिॲक्टर खूप चांगलं आहे. बरोबर. बिटवीन द लाईन्स मला खूप करायला आवडतं, खूप आवडतं. तीच खरी ॲक्टिंग आहे. सतीश पुळेकरांनी आम्हाला ते शिकवलं होतं की लाईन्स कोणी बोलतो, पण 2 लाईन्समध्ये रिॲक्ट व्हायला लागतं ॲक्टर. ऍक्च्युली तो समोर चांगला रिॲक्टर पाहिजे. बरोबर आहे. आज तो झेंडं केलं, मला बेस्ट कॉमेडी मिळालं आयुष्यातलं. झेंडं पहिलं मिळालं. आम्ही गेलो होतो ते. 81 मी केलं होतं.
लॉंग बॅक तर मला पण डायलॉग मला इंडियन 4 डायलॉग होते, 4 डायलॉग. नंतर टोटल मला डायलॉग्सच नाही आहेत. पण तो पूर्ण मायनिंगवर होता ना, पूर्ण मायनिंग विश्वास होता. मायनिंग नाही ते खरं ते कॅरेक्टर Character. होतं. मायनिंग नाही, मायनिंग कसं काही कोणी दिसत ऍक्च्युली रिॲक्ट माऱ्या करतो त्याचं रिॲक्ट, प्रदीप करतो रिॲक्ट, राहुल खोत करतो रिॲक्ट होतो. अख्खी लोक जे होतात त्याचं सगळे लोक रिॲक्ट खूप रिॲक्ट. ती मला सगळं होती बेसिकली तसा ॲक्टर होतो आणि ते यूज केलं मला दुष्परिणाम. ते असं सगळं ते सिनेमा मला आताही करायला आवडतं, मला अजूनही मला तेच करायला आवडतं की रिॲक्ट होत रिॲक्ट. आणि तुला सांगू आम्ही लोक का अजून टिकलेलं, बिकॉज वी आर अ व्हेरी गुड रिॲक्टर. मला तर एक परवाचा सिनेमा होत होता ना, लँग्वेज चुकीची आहे पण मी हसत होतो. अरे सर आप क्या एक्सप्रेशन देतो यार, आपके चेहरे पे तो एक्सप्रेशन जॉगिंग करते. चुकीचं जॉगिंग काय करते पण त्याला ते रिॲक्ट व्हायचं माझे जाते आपके चेहरे पे एक्सप्रेशन जॉगिंग करते. पण से वाडक्या सरांचा तो सरफरोशीवाला जो शॉट आहे तो आमिर खान पाटील आणि ड्रॉप पडतो वगैरे तो वरचा क्लास आहे. वरचा क्लास कसं काय लावतात. मी पहिला शॉट दिलाय त्यामध्ये तो मेलेला, शेवटचा शॉट तो मेलेल्याचा मी पहिला सीन करत होतो. जे तो आम्ही बोलतो ना सगळ्यांना, मनोज जोशी सगळ्यांना क्या यार इतना अच्छा मिला था एविडेंस तुम्हारी वजह से क्या कोई देख नहीं पाया असं वगैरे दाड दूरदाड. त्यानंतर त्या पान त्याला बोलवतो कोण गया था सिग्नल कोण गया था, तो आला तो बिचारा ज्युनियर कपडे घालायला उभा केला डायरेक्ट विचारला पान घालून एवढं त्यांनी पंबल मारला ती एवढा बघतोय झोपून आणि कट आम्ही मी कट केलं आणि तो बोला नाही त्याकडे गेला. हा बोलो कोण खड़ा मैं गया था पान खाने गया था से बोलो. हा थोडा डरने का लेकिन रिहर्सल केली त्याची त्याकडून करून घेतली आणि मग शॉर्ट मी बघितलं. आशुतोष बरोबर यायचं, आशुतोषचा एकदम खास मित्र. तर आशुतोष आणि आम्ही पिक्चर गेले होते सगळे एकत्र. आशुतोषला बोललं मला याला विचारायचं, मला पहिला दिवस तो ते मला विचारायचं डायरेक्ट कसं विचारणार. तर आशुतोषला हे जेवण वाटतं हा जॉन बोला है थिएटर एक्टर है ये आ गया ऐसा ऐसा कैरेक्टर है हाँ इसे कुछ पूछ रहा है. हाँ तो बोला ये तो आपण डबिंग में भी कर सकते थे ना, ये फंबल मार रहा है डबिंगला पण आपण करू शकलो असतो. तो काय बोला मला अभी देखो डबिंग भी कर सकते थे लेकिन उसका जो पूरा फेस का एक्सप्रेशन है उसका क्या करोगे, उसका तो डब नहीं कर पाएंगे ना. इसके लिए मुझे तो क्या बोला मेरा जो फ्रेम है उसमें सब कुछ अच्छा चाहिए, परफेक्ट होना चाहिए, ये मैं देखता हूँ. तर अरे वा 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 मस्त. आणि मग जो तुझं आता विचारलं मला सीन माझा तो शेवटचा दिवस होता, अख्ख्या फिल्मचा शेवटचा दिवस. सगळं झालं होतं आणि याच्या आधी आम्ही तो फाउंटनमध्ये रिहर्सल केला होता. कम्प्लीट सीन तो ओके तो नाही वेगळ्या पद्धतीचा मुघल जो आमचा अब्बास आहे त्याने बसवलेलं. आणि त्यावेळी त्याचं गुलाम पिक्चर रिलीज होणार होतं. मुकेश भट त्याला तिकडे घेऊन आलं रात्री 1 वाजता. आम्ही फाउंडर आम्ही 10 वाजल्यापासून वाट बघतोय आणि इक्विपमेंट नाही, सगळे टेक्निशियन मेन सगळे लोक होते आणि त्याची गँग सगळी फाईट मास्टरची. आणि त्यांनी गाड्या लावल्या होत्या, गाड्या अचानक कार्स वगैरे अशा आणि त्याच्यावरून जम मारून खालून जाणं असं तसं सगळं आम्ही केलं होतं, केलं रिहर्स. आणि हा घरी गेल्यानंतर हे काय एवढ्या याच्यावर उभे असतात ना, सोल असतो ना खाली हाईट वाढण्याचा. बूट काढायला गेलं तर त्याचं नख अंगठ्याचं निघालेलं ओके रक्त वगैरे झालं. तर तो लगेच करू शकलो नाही. मग नंतर आता करायचा होता सीन हा एकच राहिलाय. तर त्याने काय केलं फाउंटनला तुम्ही ज्यावेळेस 26 जानेवारी असेल 15 ऑगस्ट असेल तर त्याचा आदला आणि नंतरचा दिवस तुम्ही शूट नाही करू शकत, अलाउडच नाही. मग काय करायचं, मग तिकडे करूया. मग संडेला आम्ही तिकडे गेलो, तिकडे तो सीन केला. आणि तर आम्ही चालत ओल्ड कस्टमला येताना मी म्हणतो आम्हीला एवढंच म्हणाला आम्ही बोला की यार ये तो फिल्मी फाईट लग रहा है यार अभी पुढे उधर किया तो बहुत बड़ा. आणि खरंच तो पण शॉट अतिशय चांगला कोरिओग्राफ केला. तर हा यार मुझे भी लग रहा है. आम्ही चालत गेलो आणि बाकी वॉकी टॉकी सगळ्यांना
आधीचं टायमिंग आहे ना. तर तो मला म्हणलं पैसा पाच रे यार, मग त्याला पुश करू गिरे का तू, हा मला गिरो का ना गिरो स्पॉट पे गिरने का, मी बोलली की नो फोकस किया वा वाय चल डन. तर हे अब्बास सांगितलं, अब्बासनी बाजूला घेतलं. अब्बास आमचा तेजापासूनचा फायटर, बरोबर कळलं. त्यानंतर पण अजून आम्ही 2-3 पिक्चर केले होते. तेव्हा दोस्ती एकतर आमचा भेंडी बाजारात त्याने बाजूला जयवान नाही बाहेर, अभि मैं उसको हा बोला, अभि तू दे. कारण शेवटचा दिवस होता, त्याआधी मी 8 दिवस त्यावर शूटिंग केलं होतं. एवढं अभि मला कळलं होतं कम्प्लीट. त्यावेळेस अभि उसको हा बोला, अभि तू दे क्या कर. मग त्याने मला आहे ना आपलं ते फॉर्म असतात ना ट्यूबलाईट फोडतो ते 2 दिले, एक इकडे आणि इकडे पॅन्टमध्ये करत लावली पॅन्ट आणि घातलं आणि धावलं. आणि तो मला बोलला ह्याच्यावर फक्त लँडो, बरोबर केपच्यावर बघ तुम्ही ह्याच्यावर लँड झालं. पुढे मी घसरत गेलो, काय झालं त्या 100 म्हणून पुन्हा 100% शब्द वापरतो. ज्यावेळी तुम्ही एखाद्या सीनमध्ये 100% असता तो चांगलाच होतो. मला खर्चटलं सुद्धा नाही त्यानंतर. पण तू दिसताना असं वाटतं की तू खर्चटला वगैरे. हो ऑफकोर्स. आणि मी घसटत गेलो, मग त्याने उचललं मला. आणि बरं आमचा ओरिजिनल ऑकी टॉकीचं टायमिंग होतं. ॲक्शन म्हटल्यानंतर ते सगळे आपले सगळे 300 लोक होती, गाड्या होत्या, ते 6-8 झाले. हे वेगळंच केलं ना आम्ही तिकडे गेल्यानंतर. काढ समोर खरी बस आहे ती, हो खरी बस आहे. तो आता मला कसा उचलला ना, मागे बस घेऊन तो या बाजूला आला. ओके कट टू जीप मधला शॉट टाळ मारतो मला मनोज, आणि इतका जोरात मारला. आजही आता मला काजवे दिसतात ते काजवे एवढ्या जोरात मला आई शपथ. त्यावेळेस लगेच आम्ही आला आणि बोलला मनोज, यार उसको खरोच भी नहीं हम लोगों ने इतना सीन किया और ये मनोज जोशी तू इतना जोर से मार रहा है, अक्कल है नहीं तेरे को, इतकं बोलला तो. कळलं. तर तो हा जो शॉट आहे ना, आम्ही नेहमीच म्हणतो की हा माझा आणि अमेरिकेचा शॉट दोघांचा वेळ. पण तो वरचा क्लास म्हणजे आता. आणि लक्षात घे दिग्दर्शक जॉन मॅथ्यूला कॉन्फिडन्स केवढा असेल. हे जे मनोज जोशी सलीम आहेत ना, त्यामध्येच मी इन्स्पेक्टर होतो आधी सुरुवातीला. अगेन आमचं नाटक, मी नाही बोललो, जैसलमेरला जे सुरू झालं पिक्चर आमचं, तिथे तुला एक गोयल नावाचा ऍक्टर आहे जो इस्टेट एजंट वगैरेची कामं करतो, तो आहे त्यात. कदम नावाचा इन्स्पेक्टर आहे, तो मी करत होतो. ओके कदम. त्यावेळी मी पोलीसमध्येच होतो, त्या गँगमध्येच होतो, बरोबर. पण मी नाही गेलं ते त्यावेळी, नाटक आहे म्हणून. मग मला प्रतीक त्याचा तो असोसिएट त्याने परत बोलवलं आणि तो लायसायचा आहे मॅक तेरे को बुलाएगा, ते उसको फॉलो कर रहा है, फिर वो तेरे को फॉलो करेगा, फिर आके मारेगा. मी म्हणलं ह्याच्यात करण्याचं काय मी नाही करू का. मग जॉननी मला घरी बोलवलं. जॉन बरोबर मी ॲडपोर्ट केल्या होत्या. जॉननी घरी बोलवलं मला, चहा वगैरे वाजला, भावी चहा वगैरे दिला. मला बोललं देख अगर ये शॉट ये सीन रजिस्टर नहीं हुआ तो तू चेक पे अमाउंट लिखने का, अगर रजिस्टर हुआ तो मैं जो अमाउंट दूंगा उसमें काम करना पडेगा. एवढा कॉन्फिडन्स नाही आहे म्हणजे त्याला तेवढं माहिती होतं माहिती आहे. करेक्ट. म्हणजे आणि ऑलरेडी व्हिज्युअलाइज केलं होतं जॉन सारखा डिरेक्टर. म्हणून तर मी नवरामध्ये नवसाचा जेव्हा असोसिएट करत होतो ना, ते 4 दिवसांनी मला सचिनजींनी विचारलं की अरे म्हणजे कुठेही सगळंच कुठे शिकलं तू. म्हटलं माझं एन चंद्रा आणि जॉन मॅथ्यू स्कूल आहे. म्हटलं ए अँगल, बी अँगल, सी अँगल, डी अँगल. तर वाडकर सर याच पुढे नेतो मी याला. कधी वाटतंय आता डिरेक्टर एक चांगला एक फिल्म करूया आपण डिरेक्ट म्हणून. नाही कळणार ना. माझं महेश बरोबर माझा नेहमी राडा होतो. महेश ज्यावेळी असतो ना सगळं प्लॅन आहे. प्लॅन आहे, ऑफकोर्स आहे, ऑफकोर्स करणार. अगदी मोठी शाळा आहे, नाही मोठा एक्सपिरियन्स. तुला सांगू का, पण आत्ता जे करतात ना तसं मी नाही करणार. कळलं. जसे मी महेश बरोबर माझा वाद होतो नेहमी. म्हणजे त्या भाडीपामध्ये आम्ही वाघ वगैरे विचारला की सर तुम्हाला जयवंत वाडकर का लागतो प्रत्येक पिक्चरला, असं ते विचारतात. आज पण आपल्याला रेकॉर्डेड आहे. त्याचं महेश म्हणाला नाही, कसं आहे एक लाईट लागतो, एक कॅमेरा लागतो, एक कॉस्ट्युम मला तसा जयवंत वाडकर मला लागतो. कारण मी सतत त्याच्या काना असलो ना की असं त्याला इथे घे ना. हे मी तर ह्याला पण सांगतो, सगळ्यांनाच सांगतो, हे वस्तू नीरज पांडेला पण सांगतो. तर माझी पद्धत आहे की आपण 100% पाहिजे तुम्ही एखाद्या सीनमध्ये.
ज्यात तुम्ही इन्व्हॉल्ड त्यात तुमचं इनपुट काय आहे ते द्या. त्याने नाही घ्यायचं नाही करायचं ते पुढचा गोष्टी, किंवा तुम्ही चुकीचं पण सांगू शकत असं, दॅट इज अपार्ट. पण ते करत राहिलं पाहिजे. कॉमेडी जॉनर की सिरियस जॉनर काय आहे तुम्हाला? नाही, सब्जेक्ट जसा असेल, जो मला जो सब्जेक्ट मला आवडेल ना तोच मी करणार. तेव्हा तो एवढा हे होता ना मांडव, तर तू करणार तेव्हा कर असं मला चिडणार माझ्यावर. तो मध्ये डॉट सगळं बोलतो. येस. आणि तो मी त्याकडे तेवढ्याच शांत नजरेने, देखो बहन जी मैं क्या है ना, मैं पहली बार तो 1 साल फिल्म खुद कहीं काम नहीं करूँगा, स्क्रिप्ट पे काम करूँगा, पूरा लोकेशन सब चेक करूँगा, सब रेकी करूँगा, और जिस दिन शुरू होगा ना तो मैं ऐसे नहीं उधर आने के बाद ऐसा भाई कैमरा किधर रखेंगे, अब यार क्या करूँ, इधर से लाओ इसको उधर से लाओ, असं करतात सगळे डिरेक्टर. काही फिक्स नसतो, कळलं. ते मग आता जे थोर आहेत सगळे थोर आहेत. तर माझ्याकडे असं काय नसणार. मी आलो की काम, आणि हे असं मी बोलतोय त्याशी, सगळं शांत आहे असं बोलतो, आणि तो त्याला कळतं ना बोलतोय चल 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 चल. राणी तर ऑलरेडी खूप फिल्म केलं. मग तो एक उन्हाळा दिवस अशोक सराफला त्याच्या आधी माझ्या मित्राला मी नेहमीच, इज अ सच अ नाईस डिरेक्टर ॲक्च्युली. म्हणजे तुला सांगू, आता इंडस्ट्रीमध्ये जर महेश आहेतच आपल्यावर, पण मला वाटतं ना विजय पाटकर इज अ फॅन्टॅस्टिक डिरेक्टर. पण माझं त्याला एकच हट्ट असतो की लवकरात लवकर पिक्चर 17 दिवसात, 18 दिवसात, 20 दिवसात, 25 दिवसात करण्यापेक्षा तू ह्याने जर वेळ घेऊन घेतला ना पिक्चर, तर मी तुला म्हणतो 101% तो पिक्चर चालेल ऍक्च्युली, आणि पैसा कमवून देईल ऍक्च्युली. आणि आम्ही नेहमी प्रोड्युसरची लोक, पहिली गोष्ट ऍक्च्युली दोघंही. हो, आज आम्ही नेहमी प्रोड्युसरचा विचार, पैशाची गणित माहिती आहे, काय स्ट्रगल बघितलंय ना. कसं आहे, स्ट्रगल नाही बघितलंय मी, पैसे घातले. पहिला पिक्चर पहिलं फिल्म मी केलंय, एक उन्हाळा दिवस, एक तर मी केलं, मी माझे पैसे, मी लोकांच्या पैशात डायरेक्टर. हो, माझं घर गहाण ठेवून मी डायरेक्टर. अरे त्यामुळे मला हक्क आहे बोलण्याचा. ऍक्च्युली कोणतरी प्रोड्युसर मिळाला मग मी डिरेक्शन करतो हे मी नाही केलं. कसं आहे, बरोबर म्हटलं 17-18, माझा मुलगाही तेच बोलतो बाबा 17-18 दिवसात. पण काय होतं, आता 4 कोटीचे सिनेमे कुठे चालतात ऍक्च्युली. 5 कोटी 4 कोटी सिनेमे करतायत पैसे दाखवून, ते कुठे चालत आहे. तर माझं काय होतं, पैशाची किंमत मला माहिती नाही, कारण मी प्रोड्यूस केलेच ऍक्च्युली, माझे पैसे गेलेत. तर मी असे विचार करतो की हे सिनेमा हा 2.5-3 कोटी खर्च करण्यापेक्षा हा 3-2 कोटीमध्ये कसा होईल. एक एक्सपिरियन्स आपला आहे तो करत की सिनेमा म्हणजे किंवा उद्या काय कमी जास्त झालं 3 कोटीच्या ऐवजी 2.5 कोटीचा फटका बसेल प्रोड्युसरला, किंवा 6 कोटी त्याचे वाचते. बरोबर. हा कसा करता येईल. पण 3 कोटीचा सिनेमा 2.5 कोटीमध्ये होत नाही, होऊ शकत नाही. बरोबर. किती एक्सपिरियन्स तुम्ही केलं तर होऊ शकत नाही. कारण त्या गोष्टी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता छावा सिनेमा उद्या करायला जायला त्या 150 कोटीच लागायला पाहिजे तर ते अवैधवी दिसणार ना. बरोबर. तो सिनेमा 2 कोटीमध्ये नाही होऊ शकत. सब्जेक्टची डिमांड. जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांवरचे सिनेमे बघितले आपल्या लोकांनी केलेले, चित्रपट छान होते, चांगले होते, पण ते करताना नाही मिसिंग होतं यार. करेक्ट. खूप मोठं असायला पाहिजे, कारण आपले छत्रपती खूप मोठे होते. बरोबर आहे. म्हणून छत्रपती संभाजीराजे जेव्हा दिसले लोकांना, जे मोठे होते ते तसे दिसणे, तसं दिसायला पाहिजे. उद्या स्पेस मधला सिनेमा करायचा आहे आणि त्याचं बजेट 1.5 कोटीमध्ये कसं करणार. करेक्ट. अगेन तो प्रेझेंटेशनचाच भाग झाला. सब्जेक्ट म्हटलं तर तुम्ही एखादा चित्रपट करायचा म्हटलं की हा सब्जेक्ट आहे, त्याचं बजेट तेच असेल. त्या चित्रपटाचं 17-18 दिवसात नसेल, त्याचं 35, 40, 50 त्याची जी गरज आहे तसं असेल तो चित्रपट. पण मी म्हटलं कॉमेडी सिनेमा आहे आपला, एक असाच होऊ शकतं, कशाला निर्मात्याचे पैसे आपण पे करा. करेक्ट. हे थोडंसं होतं, पण ते ॲज अ डिरेक्टर सगळीच ॲज अ ह्युमन बिईंग विजय पाटकर ते बरोबर आहे. पण डिरेक्टर म्हणून मी कदाचित स्वतःला मी होऊन घेतो, मी नाश करतो ऍक्च्युली. तुम्ही नाही करत.
त्या लेवलचे नाही करत. रश्मी अब्दल केला त्यावेळेचा VFX आणि असे चित्रपट होते की माझे पैसे टाकले त्या 80 लाख रुपये मी टाकले हो. आणि मी चित्रपट केला. आज तुला सांगतो, आत्ता हा 2 ते 3 वर्ष झाले असेल त्या कर्जामधून बाहेर पडलाय. हो. यू सी, सोपं नाही, 2006 सोपं नाही. 6 हो हो 24 आता यार, म्हणून आम्हाला बोलण्याचा हक्क आहे बेटे. आम्ही सगळं सहन केलंय, आम्ही सगळं बघितलंय. प्रोड्यूस केलंय, ऍक्टिंग केली आहे, डिरेक्शन सिरियल पण प्रोड्यूस केली आहे. सगळं केलंय, बरोबर वगैरे सगळं केलंय. तर मला माहिती आहे मला कोण म्हणजे हॉटेलचे भाडं किती आहे तेही मला माहिती आहे, कॅमेराचं भाडं पण किती माहिती आहे, लाईटचे भाडं किती मला म्हणजे कॉस्ट्युमला किती लागतात, मेकअपला किती लागतात, सगळं माहिती आहे. का तुला सगळं माहिती आहे. तुला खरं सांगतो, असे काही लोक प्रोड्युसर्स आहेत, ते बजेट तू आता गेलास त्यांच्याकडे नाही कोणीही करावा कुणाला, तर ते काय करतात, आम्हाला मेल करतात, त्याने मेल केलेले बजेट आहे ना अप्रूव्हल देतो आणि आम्ही रिअली आम्ही सांगतो हे करा, इथे तुम्हाला आहे ना हा माणूस आहे ना तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळेल, त्यासाठी करा, हे खूप तुमचा बॅलन्स होईल, हे बजेट एवढंच आहे. हे सगळं आता काय बोलूया तुला. कोणाच्या पोटावर पाय मारू शकत नाही. प्रत्येक जण बिचारा मेहनत करतो, प्रत्येकचे एक कॉन्सेप्ट असतात, करेक्ट, त्याने कन्झ्युम केलेलं असतं. कळतं आपण यार ठीक आहे मग काय बोलणार असं त्याला विचारतो नाही काय गोष्टी पेट पिलात पाडले का, पण बघ बाबा काय करता आलं ते बघ कर. पण आता OTT आणि ह्या विषयावर म्हणजे OTTवर काय असं वाटतं की म्हणजे काय फरक नसतं. OTT वर्ल्ड आता पुढचं फ्युचर तुमचं OTTच आहे. OTT आहे, सिनेमा मारणार नाही. हा तेच नाटक किंवा सिनेमा आलं, TV आला, नाटक होणार नाही. नाटक अजूनही चालतंय. ऍक्च्युअली 100 वर्षाच्या वर झाली. हो 100 वर्ष झाली, 100 वर्षाच्या वर झाली. आता जोरात चालणार नाटक आपली. मला नाही पण ठीक आहे. पुढचं तुमचं वर्ल्ड आहे की तुमचं फ्युचर आहे ते हे आहे टेक्नॉलॉजी. नाही काय टेक्नॉलॉजी लोक पुस्तक खेळत अजूनही फोन तुझे डेव्हलप होतात हे होतात, लोक इथे बघतात, किती बघतात. शी जी तरुण पिढी आहे, तुम्ही आधी काम केलं आहे, त्यांना काय असं सल्ला की तुमचे सल्ले त्यांना ॲक्च्युली महत्त्वाचे आहेत काय द्याल? मी सल्ला आज देतो ना नेहमी की जर तुम्हाला आमच्या क्षेत्रात यायचं असेल तर इंटर कॉलेजेटपासून यायला पाहिजे. इमाने 4-5 वर्ष ती मेहनत करेल, त्यावेळेस तुम्हाला कळतं की आपण कुठे आहोत, आपल्याला ॲक्टिंग येते का, आपल्याला बरं लोक काय फक्त ॲक्टिंग करत असतात. पण आता आपल्याकडे एवढं फील्ड आहे, तेवढ्या फॅकल्टीज आहेत की लेखन असेल, दिग्दर्शन असेल किंवा सेट डिझाईन असेल, साऊंड डिझाईन असेल, साऊंड रेकॉर्डिस्ट असेल, असं खूप काही काय आता. तर तिकडे यायला पाहिजे. तुम्हाला 4-5 वर्षामध्ये कळतं आणि परत तुमचा ग्रुप ठरतो, मग तुम्ही बाहेर वन ॲक्ट प्लेस करता किंवा आणखीन काय काय करता, त्यातून तुम्हाला कळत जातं. आणि मला असं वाटतं की सगळं जसं हा म्हणतो डिजिटली सगळं अवेलेबल. मी तर सगळ्यांना म्हणतो की तुम्ही म्हणजे मी खूप जवळ आहे इरफान खान आणि नसीर वाईच्या, यांचे सगळं गुगलवर सगळं अवेलेबल आहे. त्यांनी केलं ते तुम्ही पहा, तिकडे बघा, इकडे आरशात करा आणि आरशात बघा, स्वतःच कम्पेअर करा. कुठेही जायची गरज नाही, तुम्ही स्वतःला ट्रेन करू शकता. त्यामुळे खूप अवेलेबल आहे आता गुगलवर. इव्हन द रायटर्स लोकांना स्क्रीन प्ले सगळे अवेलेबल आहेत. आमचे नीरज पांडे वगैरे या सगळ्यांचे स्क्रीन प्लेज अवेलेबल आहेत. ते अवेलेबल ते करत राहा, एक अभ्यास करत राहा, त्यावर तुम्हालाच कळेल तुमच्या चुका आणि तुम्ही त्यातून चांगलं करू शकता. करेक्ट असं मला वाटतं. बाकी तर भाई आपल्याकडे 100% नशीब, 100% नशिबावर आहे. नशीबच लागतं, मी या मताचं आहे, याचं मला माहिती नाही, पण 100% नशीब लागतं तरच तुझं काहीतरी होईल, नाहीतर नाही होत. नाहीतर मग एक विषय असतो, त्यामध्ये 8 ते 10 रोल चांगले असतात, त्यातल्या त्यात 4 रोल ते 3 रोल हे मेन असतात, बाकी सबऑर्डिनेट असतात. आता आज डिरेक्ट करायचं किंवा उद्या मी डिरेक्ट करायचं म्हटलं तर माझी दुनिया ओळखीची आहे, कोणाकोणाला घेणार, बरोबर नाही का? तर त्यामुळे ते खूप लिमिटेड आहे. तुम्ही जेव्हा एखादा प्रोजेक्ट येतो त्यावेळी, त्यामुळे आपल्याकडे बरीचशी लोक नाराज होतात. अरे यार पाट्याने मला घेतलं नाही, मला सांगतात पाट्याने आम्हाला घेतलं नाही. रोल बरं, ज्यावेळी एखादा माणूस डिरेक्शनवर रोलमध्ये असतो त्यावेळी त्याला काय
प्रोड्युसरची माणसं असतात, अमुक असतात, तमुक असतात, हे सगळं ऍडजस्ट करावंच लागतं तुम्हाला. त्यामुळे मला असं वाटतं की तो 100% नशीब पाहिजे बस. बाकी बाकी म्हणलं प्रामाणिकपणा आणि मेहनत तर आहेच आहे, ती करायलाच पाहिजे. पण हे सगळं डिजिटली अवेलेबल आहे, त्यामुळे मला असं वाटतं तिथे सगळं शिकावं आणि यावं. येस. तर तुम्हाला काय वाटतं? मी एक म्हणत की तुम्ही ते आहेच, येणं सोपं आहे, टिकून राहणं सर महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. आज म्हणून मी 8 वर्ष झाली, मला 9 वर्ष झाली, आम्हाला 40 वर्ष आहेत. बरोबर. आमचं स्ट्रगल अजूनही चांगलं आहे. माझं स्ट्रगल आता जुन्या लेवलने, चांगल्या कामासाठी स्ट्रगल, तर मोठ्यापणाचं बरं चांगलं आहे. म्हणजे चांगलं काम करायचं याचं स्ट्रगल चाललेलं आहे. हे करणं हे तर केलेलं आहे, तर हे काय परत इथेच करायचं, ते वेळा काहीतरी करायचे, त्यासाठी स्ट्रगल चालू आहे. तर स्ट्रगल तुमचा कधीच संपत नाही. बरोबर. कधीच संपत नाही. पण टिकून राहण्यासाठी काय करायला पाहिजे. आज असं होतं की म्हणायचं की ज्युनियर आर्टिस्ट सुद्धा 60-60 वर्ष काम करतो. हो. पण तो बिचारे ज्युनियर आर्टिस्टच राहते, सिनेमातच काम करतो, बरोबर. फिल्ममध्ये काम करत असतो, त्याचं काय तो होत नाही. आज ज्युनियर आर्टिस्ट म्हटले किती ॲक्टर झाले. आज विजय सेतुपती हा ज्युनियर आर्टिस्ट होता. करेक्ट. ज्युनियर आर्टिस्टमधून आज या लेवलचा आहे. करेक्ट. त्यासाठी तुम्हाला टिकून राहावं लागतं. एक क्वालिटी तुम्हाला ते काम करावं लागतं. डेडिकेशन. क्वालिटी काम डेडिकेशन वगैरे सब करते. आपल्याला कळायला पाहिजे आपण क्वालिटी काम करतोय की नाही करतोय, हे तुम्हाला कळायला पाहिजे. हे शिकवायला तुम्हाला कोणी येत नाही. थोडं 7-8 वर्षात तुम्हाला तेवढं तरी कळायला पाहिजे की माझं क्वालिटी काम हे क्वांटिटी काम आहे. मी 40 पिक्चर केले, केले आपण काय केले. पण हे वाक्य खूप छान आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी. हे खरं आहे. छान. आता माझे 350 सिनेमे झालेले आहेत मराठी, त्यातलं क्वालिटी काम किंवा क्वालिटी सिनेमे किती हे मला माहिती आहे ना. मला माहिती आहे ना. मी ॲड्स 100च्या वर ॲड फिल्म्स केलेत. बरोबर. त्यातलं क्वालिटी ॲड्स काय आणि क्वांटिटी ॲड्स काय हे मला माहिती आहे. करेक्ट. तर क्वालिटी आणि क्वांटिटी यातला फरक कळायला पाहिजे तुम्हाला इतकी वर्ष काढल्यानंतर, आणि टिकून राहायला पाहिजे. बरोबर. आणि यार विरोध करणं हे बघ, सर्व प्रत्येकाला खायचं. खूप वेळात मला क्वांटिटी काम करावंच लागतं. आज सगळे मोठे नट आहेत. आज बच्चन साहेबांचं नशीब आहे, प्रत्येक आपल्याला क्वालिटी काम वाटतं, त्यांचं क्वालिटी काम वाटतं, ते नशीब आहे त्यांचं. माझ्यामध्ये क्वालिटी काम ते आता करते. बरोबर. किंवा काही कित्येक सिनेमे त्याचे वाईटच सिनेमे, मनमोहन देसाईचे सिनेमे सुद्धा कित्येक सिनेमे चालले पण ते वाईट आहे. ते तुफान करेक्ट. वगैरे सिनेमे. बरोबर. हा, किंवा आणखी एक सिनेमा मारतो, मगर बिगर घेऊन मारतो क्वालिटी काम. नाही म्हणजे एंटरटेनमेंट म्हटलं क्वालिटी काम त्यांचं होतं ते अमरपर्यंत दिवार, मुकद्दर का सिकंदर, थ्रेशोल्ड, डॉन. मला सगळ्यात एंटरटेनिंग क्वालिटी काम डॉन आवडतं. व्हॉट इज स्क्रीन प्ले, व्हॉट इज कॅरेक्टर. म्हणजे बच्चन, अमिताभ बच्चन एवढ्या लेवलला पहिल्यांदा राहिला की तो विलन आहे. सुरुवात जो तिचे डॉन आपण दिसतो तो विलन आहे. बरोबर. हिरो आहे पण विलन आहे पहिला. त्याला तो मारला जातो माणूस. मग काय व्हेरिएशन आहे, काय स्क्रीन प्ले व्हेरिएशन आहे. मला असं वाटतं की एवढं शेडेड कॅरेक्टर त्या काळात नाहीच केलं त्याने. मुकद्दर का सिकंदर किंवा ग्रे शेडेड आहे, ग्रे शेडेड कॅरेक्टर ते जे हिरोईन, सॉरी लावारिसमध्ये हिरोईनला आवडतच नाही तो माणूस. ॲक्टर आवडतच नाही, तो ते कॅरेक्टर आवडतच नाही. लहानपणीचे मित्र वगैरे मोठं कॅरेक्टर. तर त्यात माझ्यामध्ये ते क्वालिटी काम आहे, क्वालिटी. बाकी आपण करत असतो. करेक्ट. विनोद खन्नासारखा ॲक्टर त्याने क्वांटिटी काम केलेलं आहे. खूप सिनेमे, बी ग्रेडचे सिनेमे त्याने खूप केलेले आहेत. क्वालिटी काम त्याने फार कमी केलं आहे, म्हणजे त्या काळात केलं. अदरवाईज बच्चनपेक्षा विनोद खन्ना कधीच कमी नव्हता. बरोबर. पण बच्चनकडे जे होतं कॉमेडी, डान्सर पण चांगला नाही माणूस. डान्सर पण चांगला होता, पण नंतर हळूहळू शिकले आणि डान्स पण करायला लागले त्यांच्या पैशात. तर मला असं म्हणायचं आत्ताच्या मुलाने एकच मला सांगायचं वाटतं, आपलं क्वालिटी काम काय आणि क्वांटिटी काम काय हे ओळखायला पाहिजे आणि टिकून राहायला. दॅट्स
आणि कुठचाही रोल तुम्हाला ज्यावेळी ऑफर होतो तर तो लहान मोठा लेंथवर नका बघू, त्याचा इम्पॅक्ट. म्हणजे मी आता सगळेच सरफरोश असेल, मकबूल असेल, मकबूलमध्ये जास्त सीन आहेत म्हणा, किंवा सगळ्याच ठिकाणी ज्याकडे केलेत मी, किंवा बेबी असेल, या सगळे हे ते डोंट गो फॉर अ लेंथ, यू शुड त्याचा इम्पॅक्ट काय. आता बेबीचं नाव घेतलं, बेबीचा रोल मला आधी विचारलंच नव्हता नीरजनी. नीरजकडे कास्टिंग होतं ते 5-5 6 महिन्या आधी होतं, कळलं म्हणजे इतका आधी ते लोक काम करतात स्क्रिप्टवर, एवढं सगळं असतं त्यांचं. तर त्यांनी मला फोन आला जेवण काय कर रहा है तू? मैंने शूटिंग कर रहा हूँ. वो मालूम है तू शूटिंग ही करते रहता है, तू मेरे को 1 घंटे में बता, तेरे को परसों से 8 दिन चाहिए लगातार. आई शपथ नीरजनी विचारलं 8 दिवस, तरी मी त्याला लगेच विचारलं कोण बोलाय, वो बाद में बता, तू पहिले बता मला. अच्छा ठीक आहे. मग मी त्यावेळी बाळकडू करत होतो, ते बाळकडूवाल्या म्हणजे अतुलनी मित्रच होता, अतुल काळे, अतुलनी मला ॲडजस्ट केलं. आणि स्वप्न वाघमारेची जी पिक्चर होती ह्याच्याबरोबरची सोबत भावे वगैरे, ती पुढे गेली नेमकी. तर मी बोललो तू मला सांग ना कोण आहे तो. नाही तू अभि पहिले बता. आणि मग ते ॲडजस्ट झालं. मी बोललो मैं रेडी हूँ. म्हणजे मला अँड्रूजमध्ये शूटिंग होतं पहिला दिवस, सकाळी 7ची शूट. मी मस्त त्यावेळी व्यायाम मस्त केला होता, याच्यापेक्षाही थोडा बारीक होतो मी जरा. आणि मला त्यांनी बघितलं, अरे यार कॉप का रोल आहे साहेब, रोल पण नव्हता सांगितला मला, एवढा कॉन्फिडन्स माझ्यावर त्याचा. ठीक आहे चल ओके. आणि मग मी त्याला विचारलं कोण लाखोळ बोय, त्याचं नाव होतं वैभव मांगले. हो. आणि मला एवढं वाईट वाटलं, वैभव मांगले का नाव बोललं असेल. मी लगेच थोडा 1-2 शॉट झाल्यानंतर 9:30 झाला, मी फोन लावला वैभवला. वैभव म्हटलं का रे काय झालं. अरे यार यांनी 2-2 तारखा पुढे गेल्या, यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला डेटचा, मग माझे सगळं हे होतं ते होतं. मग आत्ता का नाही बोललास. पण तो बोलला मला एक सुपारी होती काय. हा जे बोलला ना क्वालिटीवर आणि काय ते तुम्हाला कळलं पाहिजे, कुठे नाही बोललं पाहिजे, ते काम गेलं. बरोबर आहे. आज बेबी केल्यानंतर मला छोट्यातला छोटा पोरगा ओळखतो कुठच्याही भाषेचा. बरोबर कळलं. यू मिस दॅट अपॉर्च्युनिटी. करेक्ट. तुम्हाला कळलं पाहिजे होतं. त्याला मिळालेच XYZ पैसे ॲक्च्युली, पण त्याचा काहीच फायदा नाही ना त्याला. करेक्ट. त्या पैशांची काय फायदा नाही, पैसे खर्च करून मोकळा पण झाला असेल. पण आज जे काही बेबीचं एक नाव आहे ते गेलं, ते इम्पॅक्ट पडला तुमच्या आयुष्यावर. करेक्ट. जबरदस्त लाईन लागली असती कदाचित, कारण वैभव ॲक्टर खूप चांगला आहे, खूप चांगला ॲक्टर. तर आता तो हिंदीत कुठेच दिसत नाही, किंवा लोकांना माहिती आहे तेव्हा. करेक्ट आहे. ती तुझी एक शिरी होऊ शकते, जे दिखते हो बिकते ऍक्च्युली. आणि कसं आहे, तू कोणाला नाही बोलतोस नीरज, ऍक्टर नसतात तर मग काय कुठला फेस चूज केलंस. हमान कामगार हे एवढेच. बाकी कुठलीच अक्कल नाही आम्हाला म्हणाले, मला तर नाहीच आहे. त्यात फार उच्च शिक्षित वगैरे काही नाही आहे. त्या काळात समजलं नाही शिक्षणाचं महत्त्व. आता शिक्षणाला एवढं महत्त्व आहे, तुम्ही शिक्षित असायलाच हवं. काय फरक पडतो नाही, तुम्ही उच्च शिक्षित असायलाच हवं. एक तर पहिलं कम्युनिकेशन, हिंदी असू दे, मराठी असू दे, इंग्लिश असू दे, कम्युनिकेशन आहे. आज नटाला भाषा यायला पाहिजे. बरोबर. मराठी भाषा छान बोलता यायला पाहिजे. जी तुमची मातृभाषा आहे ती तुम्हाला छानच बोलता यायला पाहिजे. आणि उच्च शिक्षित असाल तर अजून भाषा कशी बोलायची आपलीच ही कळते तुम्हाला. करेक्ट. त्यामुळे तुम्हाला उच्च शिक्षित असायलाच हवं. अगदी उच्च शिक्षित नाही झालं किमान ग्रॅज्युएशन हवंच. कारण कसं तुम्ही ग्रॅज्युएशन म्हणजे एक शिक्षणाची ओढ तुम्हाला लागते. करेक्ट. मग ती तुम्हाला अभिनय करताना, या क्षेत्रात काम करताना ती एक ओढ तुम्हाला निर्माण होते, एक प्रोसेस कळते तुम्हाला. 10वी पास की 12वी पास हे ती होती, आत्ता नाही आहे. आता भाषा तुमची झाली आहे इंग्लिश. यायलाच पाहिजे असं नाही आहे. पण आधी तर तुम्हाला जास्त काम चांगलं करता येतं, जे आम्हाला अजूनही चांगलं काम करता आलं नाही आहे. आज दिवसच्या ॲड्स केल्या, अजूनही करतो ॲड्स, अगदी अजूनही करतो.
एक लँग्वेज आहे. लँग्वेज आज सगळे तुम्ही सगळे इंग्लिश छान बोलता, हो. छान बोलता. एक लँग्वेज आहे, पण ती लँग्वेज बोलत एक लँग्वेज आम्हाला येत नाही. चांगली कळते, बोलता येत नाही, कम्युनिकेट होत नाही. हळूहळू बॅक ऑफ द माइंड आम्ही मागे जातो. त्याच्यामुळे आताच्याला तुम्ही उच्च शिक्षित असायला हवे, तर तुम्हाला चांगला अभिनय, चांगला दिग्दर्शन, त्या जो रॅपो एक तुमचा चांगला असू शकतो. करेक्ट. विचार पाहिजे. आणि खरंच त्यावेळी जर अभिनय बँकेत पण नोकरी होती देवाच्या दयेने, तर बँकेत कारकुनी करत राहिलो असतो. चांगला पगार मिळाला असता, चांगले पैसे आले असते, घरी असं विचार रिटायर्ड मी रिटायर्ड. मग काय आता जातोय बायकांबरोबर फिरायला, त्याच्या पॉलिटिक म्हणजे मला वाटतं ते मी क्वालिटी लाईफ जगू शकतो. आता मला वाटतं मी क्वालिटी लाईफ जगतोय ऑलरेडी. ऍक्च्युली एक तुम्ही पॉडकास्टला बोलून 4 लोक समोर बसले आहेत ऐकता. ऍक्च्युली मी जर बॅकर बोलवलं असतं, मला कोणी बोलवलं असतं का? तेच इथे ट्रेन बीट म्हणणं जाताना त्याच्या निघत काय हे नाही, का वाईट नाही. ऍक्च्युली जे बिचारे काम करतात, बँकेत काम करतात, कोणी काम करतात, तिथं नाही. ते कदाचित फॉरेनला बँकर जास्त गेला असेल. आमच्या बँकेतला बँक ऑफ इंडिया म्हटला म्हणजे आम्ही कमी गेलोय, फिरवलंय, देवाच्या देणी फिरवलंय. पण आज दरवर्षी प्लॅन करणं, मुलाबरोबर ट्रिप बघा, हे जास्त ते जातं, जास्त एन्जॉय ते करत. करेक्ट. त्याच्यामध्ये ते क्वालिटी काम आहे, कम्पेअर करू शकत नाही. ऍक्च्युली ते कम्पेअर करू शकत नाही. पण एक आपण ऑन म्हणतो, ऑन मी कमावली आणि बँकेत नोकरी लागली, रिटायर झालो, गेलं. हे कॉमन प्रोसेस आहे, आमची कॉमन प्रोसेस नाही. तू घरात काम करू शकत नाही. 40 वर्ष 45 वर्ष इंडस्ट्रीत एक करतोय, हे सोपं नाही आहे. उपाशी राहिलो असं काय झालं नाही. उपाशी आपण एक वेगळं करून कर्ज घेऊन एक लाईफ शिफ्ट फाईल केलेलं, त्यातलं बरं एक जे आहे. मी त्याची क्वालिटी लाईफ जगलो आहे रे. नट किती आहेत? 5 लाख. 5 लाखाच्या नट ते ॲक्टर अख्ख्या ह्याच्यात इंडियामध्ये 5 लाख ॲक्टर्स आहेत, 10 लाख असतील, 15 लाख ॲक्टर असतील. काम करणारे किती आहेत? करोडो आहेत. एवढेच आहेत ना लोक. करेक्ट. आज 140 कोटीच्या ह्याच्यामध्ये ॲक्टर 15 लाख आहेत. किती क्वालिटी काम आहे. सगळे कलाकार त्याला मी एक सल्यूट करतो. यार चांगलं सगळं सोडून यायचं. आपण बँकेची नोकरी सोडून केलं आहे रे. करेक्ट. म्हणून वाटतं की मग क्वालिटी काम केलं. पण ती नोकरी नाही पाहिजे असती आणि अवेलेबल नसलो असतो तर हा मालो त्याच्यापेक्षा काय बोलत की काम गाप त्याचा अक्कल बस नट आहे म्हणून यार देवाला म्हणून आपण नट केलं म्हणून. ऍक्च्युली मला कलाकार केलं, काय रिस्पेक्ट आहे यार, काय रिस्पेक्ट आहे. लोक प्रेम करतात. काय प्रेम करतात? एक बायको सोडून सगळे प्रेम करतात. नाही पण नटावर खूप प्रेम केलं. मी तर क्रिकेटरच झालो असतो, किंवा आज कोच असतो कुठेतरी, किंवा कमिटीवर असतो, आज MNC वगैरे इकडे कुठेतरी त्यांचा मेंबर असतो. हे तर नक्कीच असतो मी. पण पण हे जे जसं म्हणाला हे लाईफ नटाचा जन्म इतका गोड आहे दिला जातो यार. काय रिस्पेक्ट आहे तुला सांगू. मी ठरवलं ना, म्हणजे विजयनी पण ठरवलं तरी, तर मी जवळजवळ 7-8 वर्ष बाहेर राहू शकतो. प्रत्येक जण मला घरी ठेवतील. अच्छा, इतकं 7-8 वर्ष सगळीकडे एवढं गोतावळा आहे, एवढं प्रेम आहे लोकांना. आणि काय पाहिजे यार. ऍक्च्युली नटावर जेवढं प्रेम करतात ना, म्हणून मला ज्यावेळी कोणी सही नाही देत किंवा काय नाही, मी असलो की सगळे घाबरतातच. मी लगेच ते महेश पण माझा फोटो पण आहेत ते महेश फोटो. कारण एक फोटो विचारानं त्याचा एक वेगळंच त्याचा आनंद असतो. मला म्हणतात असं तुम्ही प्रत्येकाला फोटो देता, प्रत्येकाला. कोणी कधी नाही म्हणत नाही, कोणी रस्त्यात थांबवलं तरी मी, म्हणजे अगदी कोण सामान्य माणूस असेल तर मी गाडी थांबवून उतरवून नाही तर नाही मिळतं चांगला फोटो. थांबतो मी बाहेर. हे अशासाठी देतो, पुढची 5 वर्ष तुमचा फोटो मागतील. 5 वर्षानंतर तुम्हाला तरचावं लागेल माझ्याबरोबर कोणी फोटो काढत नाही म्हणून. ऍक्च्युअली येस. त्या
ते पुण्य कमवा. करेक्ट. प्रत्येक नटाचं प्रत्येक माणसाचं ती उतरती कळा आहे. ऍक्च्युली दुःख येणार ते अरे सगळे फोटो नाही ठेवता ते येणार आहे. Correct. ते करतात ना, काढून घ्या. तेच म्हटलं सर तुमच्याकडे फोटो आहे, अरे मला फोटो दाखवतात ना, त्याच्या एवढाच आहे हो फोटो, अरे तू आता एवढा आहेस. तर 20 वर्षापूर्वी काढलेला फोटो दाखवतो. करेक्ट. 20 वर्षापूर्वी नाही, 10-12 वर्षापूर्वी काढलेला फोटो दाखवतो. तो फोटो एवढा आलेला आहे. हो. तर लहानपणीचा फोटो तुमच्याबरोबर वगैरे काढून घ्या. त्यामुळे नटाचे जे आम्हाला आयुष्य मिळालं आहे ह्याच्यासारखं सुंदर आयुष्य ऍक्च्युली. आणि आणखीन एक मी म्हणत असतो नेहमी सगळ्यांना की नट म्हटलं की आम्हाला पैसे जास्त मिळतात इतरांपेक्षा, प्रामाणिकपणे जातो. तेव्हा मी सगळ्यांना म्हणतो की तुम्ही 20% पैसे वाटायला पाहिजे. कोणालाही वाटा, आपली कामवालीची मुलं असतील, कोणी अनाथ आश्रम, पैसे वाटायला पाहिजे. द्या 20%. तुम्हाला ऍक्च्युली वरचा माणूस असं स्वामी असतात ते बघत असतात, ते बरोबर तुम्हाला त्याच्या दुप्पटीने देत असतात. त्यामुळे जर नटाचं लाईफ इज हॅपी एकदम. अरे तुला असं रस्त्यात आपण उभं राहिलो की चहा कुठे गेलो तर पैसे घेत नाहीत किंवा काही करत नाहीत यार. करेक्ट. आणि काय पाहिजे. साधी गोष्ट. मला माहिती माझा आवाज का बच्चन साहेबांसारखा नाही आहे, फार वेगळा वॉईस, हस्की वॉईस, फार चांगला वॉईस नाही आहे माझा. बरोबर, कारण बॉडला जायचे प्रॉब्लेम आहेत. हो. रस्त्यामध्ये तुम्ही गाडी घेऊन खेळ होतो, रिक्षा देतो, ते रिक्षावाल्याला तयार नव्हता. तो माझा मेकअप पण त्याशी बोलवता, अरे चलो ना, अरे नहीं यार वो अंधेरी में खोद के रखा हुआ है यार, कहाँ जाएंगे, मैं नहीं जाऊँगा. अरे मैं म्हटलं त्याला, अरे मुंबई में बताओ ना कौन सी जगह की जहाँ खोद के नहीं रखा है. तो ओळा रिक्षा असं काय करते एवढा, क्या आवाज से पहचाना मुझे, पहचाना, अब आओगे. हाँ तर काय केलं असतं, कसं असतं, छोटीशी ऍक्च्युली नाही होतं. त्या रिक्षातनी मी परत बाहेर आलो असतो, नुसती रिक्षा पकडेपर्यंत गेलं असतं. ह्याला ह्युमिलेशन म्हणतात. एक नाटाचा एक इगो पण असतो. नट नाही प्रत्येक माणसाचा रिक्षात नाही उतरो, परत उतरायचं, प्रत्येकाला ह्युमिलेशन होतं. ऍक्च्युली इगो असतो. तो इगो माझ्या त्या मोमेंटला पॅम्पर झाला नसता. करेक्ट. राग आला असता, मला हे झालं असतं, मग ते झालं असतं, डिप्रेशन आलं असतं. इट इज फॉर सेकंड्स. पण किती या वाईट गोष्टी आल्या त्या ते नटामुळे आल्या नाहीत. करेक्ट. त्या 3 सेकंदामध्ये 30 सेकंदामध्ये त्या वाईट गोष्टीपासून मी परावृत्त झालो. का? तर मी नट आहे. ऍक्च्युली सर हॅट्स ऑफ आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ना काहीतरी एक रिग्रेट साधं किंवा कोणाला आपण सॉरी बोलायचं राहिलंय, ओके, वाटतंय आपल्याला असं की यार माझं सॉरी राहिलंय, जे चुकलंय. कोणाला असं वाटतं की तुम्हाला सॉरी बोलावंसं वाटतंय? मला तर असं सॉरी असं काही मला आठवत नाही आता. मला सॉरी बोलावंसं वाटेल ते मला बायकोलाच बोलावंसं वाटेल. कारण काय, नट म्हटल्यानंतर वेगवेगळे शेड्स आले, इगो झाले, करेक्ट, थिंकिंग आले, ते फार पर्सनलाइज व्हायला होतं काही वेळा. आणि आपण एक्सपेक्ट करतो की प्रत्येक वेळी मला ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे. आपण ॲडजस्ट नाही करेक्ट. ते करतो कर्तव्य म्हणून किंवा आहे ते करतो छान. पण आमचं जेवढे कंगोरे प्रत्येक वेळी तिने ॲडजस्ट करायला पाहिजे असं होतं. बरोबर. आणि ते तिने बिचारणी वागलं पण आहे. म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यात मोठा म्हणजे मी जे सिनेमे केले आणि आम्ही मला सेटबॅक द्याला, सेटबॅक जवळजवळ 8 ते 10 वर्षाचं होतं. हो. त्यात तिने जे काही ॲडजस्ट केलेलं आहे, ज्या प्रकारे ॲडजस्ट केलेलं आहे ते म्हणजे सॉरी बोलण्याच्या पलीकडे. सॉरी बोलून ते काय भाणार ॲक्च्युअली वर्ष काही भाणार नाहीत. करेक्ट. मी मुलाला पण म्हणेन सॉरी. ॲक्च्युअली मुलाने ते सफर केलेलं आहे. करेक्ट. काही गोष्टी मुलानेही सफर केलेल्या आहेत. तर दोघांना मी सॉरी म्हणेन. त्याने मला सांभाळून घेतलं. मी ज्या प्रकारे वागत राहीन आणि प्रत्येक त्याने मला ॲडजस्ट करून घेतलं आहे. करेक्ट. तर त्यासाठी असंच मला सांभाळून घ्या उरलेली आयुष्यात. ॲक्च्युअली सॉरी सरोज, सॉरी शांत. थँक्यू सर, तुम्ही आलात, वेळात वेळ काढून आलात, एका कॉलवर आलात, त्याबद्दल तुमचा
प्रचंड प्रचंड थँक्यू व्हेरी मच यार. येस, थँक्यू. थँक्यू.